त्यांनी गीता लिहिली, असे अनेक मोठे मोठे ग्रंथ हे व्यासानी केले. आणि हे सर्व ग्रंथ व्यासानी सांगितले आणि गणेशानी लिहून घेतले. गणपतीचा लेखक गणपती होता. गणपतीने लिहिले, व्यासानी सांगितले आणि गणपती देवानी लिहिले हे. तर असे हे श्रेष्ठ व्यास, त्यांचं पण आजचा जन्मदिवस आणि म्हणून त्याला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. याच दिवसाला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. आणि त्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो. खरं तर आज गडबडीचा दिवस असतो. प्रत्येक जण आपापल्या गुरुला भेटायला जायला म्हणजे आतुर असतो आणि प्रत्येक जण आपापल्या गुरुची भेट घेत असतो. पण आजचा दिवस असा आहे का या करोनामुळे कोणच कुठे जाऊ शकलं नाही आणि लांबूनच आपल्या गुरूंना सगळ्यांना नमस्कार करावा लागला. हा करोनाचा प्रभाव. आजची गुरुपौर्णिमा आणि आज गुरुचं पूजन करतो. तर ह्या चालू झालं. गुरु गुरुपौर्णिमेचं महत्व. गुरु याचा अर्थच असा आहे का जो अंधकार दूर करतो तो. गु म्हणजे अंधकार, रू म्हणजे दूर करणं असा त्याचा अर्थ आहे शास्त्रामध्ये. म्हणजे गु याचा अर्थ अंधकार, अज्ञान आणि रू म्हणजे दूर करणं. जे जो आपलं अज्ञान दूर करतो तो गुरु. जो आपलं अज्ञान दूर करतो तो गुरु. आणि त्यांची पौर्णिमा, अशी गुरुपौर्णिमा आजचा हा महत्वाचा दिवस सगळ्यांच्या आयुष्यातला. किंबहुना मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला गुरु हा करावा लागतोच. गुरुशिवाय आयुष्य तुमचं सफळ होत नाही. आणि अनेकाने अनेक वेळा आपण गुरु करतो, जे आपल्या लक्षात येत नाही. पण आपण जन्माला आल्याबरोबर पहिला गुरु कोण असतं आपलं, तर आई असते. दत्तात्रयाने 24 गुरु केले आणि दत्तात्रयाने असं म्हटलंय का जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. जे संपूर्ण विश्वच त्यांना गुरुमय वाटतं. त्याचं कारण असं, जग संपूर्ण जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जा. असं 24 जणांचे 24 गुण घेतले. प्रत्येक गुरुकडनं एक गुण घेतला आणि त्या गुणासाठी दत्तात्रयाने त्यांना गुरु केलं. नंतर ते म्हणतात का जग संपूर्ण गुरु दिसे. जग संपूर्ण गुरु दिसे म्हणजे भगवंतानी ह्या विश्वामध्ये जे जे काही निर्माण केलंय त्याचं वैशिष्ट्य आहे. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी गुण आहे आणि तो गुण आपल्याला शिकण्यासारखा असतो. आपण जर ऑब्झर्व्ह केलं, नीट जर निरीक्षण केलं तर आपल्याला कळून येईल का त्या गोष्टीमध्ये काहीतरी गुण असतो. त्याच्याशिवाय नाही. माती झाली तरी त्याच्यात गुण असते, दगड झाला तरी गुण असतो, गाढव झाला तरी गुण असतो. गाढवात तर गाढवाकडनं शास्त्र म्हणतं आपण 3 गुण घ्यावे. गाढव हे सतत कार्यरत असतं, जे सतत काम करत असतं, जे सतत माणसानी कर्म करत राहावं हे गाढवाकडनं शिकावं. तसं गाढव हे फार सद्गुणी आहे. गाढव कधीही खजूळ पाणी पित नाही. त्याला कितीही तहान लागली असली तर ते चांगलं नितळ पाणी पिणार. खजूळ पाण्याकडे घेऊन गेलं तर ते तोंडही लावणार नाही. 2 दिवसाचा जर तो प्यासा असला तरी पण तो तोंड लावणार नाही. गाढवाचा तिसरा गुण छान आहे. गाढवाला कधीही दावणीला बांधत नाही मालक. तो त्याला नेऊन तिथे खुंट्याजवळ उभा करतो आणि त्याच्या पायाभोवती असा हात फिरवतो. असा गोल हात फिरवला का त्या गाढवाला वाटतं का आपण बांधलो गेलो आणि मग तो कुठेही जाण्याचा प्रयत्न करत नाही. सकाळी आल्यानंतर मालकाने त्याला काठीने मारलं आणि हाकललं तरी पण तो निघत नाही तिथून. त्या मालकाने जर येऊन उलट असा हात फिरवला म्हणजे सोडल्यासारखा असा हात फिरवला तर तो पुढे जातो. म्हणजे एवढा प्रामाणिक गाढव सुद्धा एवढा प्रामाणिक आहे. तर ज्या दत्तात्रय म्हणतात का जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण. तर गुरु हे अनेक असतात. आता मी सांगितल्याप्रमाणे आई ही आपली पहिली गुरु असते. वडील पहिले गुरु असतात. कारण आपल्याला बोलायला, चालायला किंवा खायला हे सगळं प्रथम शिक्षण कोण देतं, तर आपली घरातली आई आणि वडील. आणि म्हणून आई वडील हे आपले प्रथम गुरु आहेत. त्याच्यानंतर आपण शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेमध्ये अनेक विषयांचे अनेक गुरु असतात. ते हे गुरु आणि सद्गुरू याच्यात लक्षात घ्या, याच्यात फरक आहे. गुरु आणि सद्गुरू हे एकच नाहीत. गुरु हा मार्गदर्शक असतो आणि सद्गुरू हा आपल्याला आयुष्यातून एकदाच भेटतो. जो सत जाणतो त्याला सद्गुरू असं म्हणतात. ज्याला सत्याची जाणीव आहे. आणि सत्य काय आहे? सत जाणतो. सत काय आहे? तर सत्य तुची, सत्य तुची, सत्य तुची विठोबा.
म्हणजे भगवंत हाच एक सत्य आहे. या विश्वातलं सत्य काय आहे तर देव, भगवंत हाच, ब्रह्म हेच सत्य आहे. ब्रह्म सत्य आणि जगम मिथ्या असं म्हटलंय. नारद म्हणतात ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या. म्हणजे जग सर्व खोटं आहे आणि फक्त त्याच्यातलं सत्य काय आहे तर ब्रह्म आहे. तर असं हे त्याच्यातलं सत्य, या विश्वातलं सत्य जाणणारा जो असतो त्याला सद्गुरू असं म्हणतात. तर सद्गुरू जेव्हा भेटतो तेव्हा आपल्याला सतची ओळख करून देतो. भगवंताचा साक्षात्कार करून देतो आणि म्हणून सद्गुरू हा आयुष्यातून एकदाच भेटतो आणि एकदा भेटल्यानंतर आपल्याला संपूर्ण प्राप्ती होते. म्हणजे आपल्यावर कृपा केल्यानंतर भगवत प्राप्ती होते. संपूर्ण जग आपल्याला इदम खलविदम ब्रह्म किंवा जगन मिथ्या हा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे जेव्हा सद्गुरू कृपा करतात, त्यावेळेला आपल्याला जगामध्ये सर्व मिथ्या वाटतं. जगन मिथ्या म्हणजे खोटं आहे असं दिसतं. नाशिवंत असं दिसतं. किंबहुना त्याचा आभास होतो. म्हणजे भास होतच नाही आणि फक्त गुरुच दिसतो किंवा देवच सगळीकडे दिसतो. तर अशी ही जी काय अवस्था आहे ही सद्गुरूंच्या भेटीने होते. म्हणून सद्गुरू हे आपल्या आयुष्यामध्ये एकदाच भेटतात. गुरु अनेक असतात. जसं दत्तात्रयाने 24 गुरु केले, तसे आपणही आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा गुरु करतो. म्हणजे एखाद्याला तंबाखू खायला शिकवणारा तो पण त्याचा गुरुच असतो. तंबाखू खायला शिकवण्यासाठी त्याचा तो गुरुच असतो. म्हणजे लगेच काय आपल्याला खाता येत नाही, पण ती कशी खावी? एखादा जो खाणारा असेल, तो खाऊन दाखवतो का त्याला मळून दाखवतो. ते हा या गोष्टीसाठी, त्या गुणासाठी किंवा दुर्गुणासाठी तो गुरुच आहे. तर अशा प्रकारे गुरु हे अनेक असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण गफलत करतो का गुरुलाच आपण सद्गुरू मानतो. ज्याला आपण गुरु करतो त्याला सद्गुरू मानतो. तर सद्गुरू हा म्हणजे हा वाक्प्रचार सगळ्यांसाठी करू नये. तर सद्गुरू हा सतची ओळख करून देणारा तो सद्गुरू असतो. पण सर्रासपणे आपण आता सद्गुरू असं म्हणतो, पण तो त्याचा अर्थ असा नाही. सद्गुरू म्हणजे हा एकटाच असतो आणि गुरु हे अनेक असतात. तर अशा प्रकारचे गुरु शाळेतले वेगळे असतात, कॉलेजचे वेगळे असतात, का अजून कोण पी-एच-डी केल्यानंतर गुरु, तर गुरुला फार महत्व असतं. गुरुवर आणि गुरुवर श्रद्धा ही फार महत्वाची असते. गुरु काय असतं, गुरुवर श्रद्धा का ठेवायची असतं? जर आपल्याला त्याच्याकडनं शिकायचं असेल, तर त्या श्रद्धा म्हणजे त्यांनी सांगितलेल्या वाक्यावर किंवा त्यांनी जे काही माहिती देईल किंवा ते ज्ञान देईल, त्याच्यावर श्रद्धा असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे. नाहीतर शिकता येणार नाही ना. शाळेत गेल्यानंतर एखाद्या गुरुजींनी आपल्याला गणित शिकवलं, गुणाकार शिकवला, बेरीज शिकवली. तर ते सत्य आहे याच्यावर भरोसा ठेवायला पाहिजे, श्रद्धा ठेवायला पाहिजे. गुरुनी हे सांगितलंय, हे खरं आहे. हे खोटं त्याच्यात शंका घेता कामा नये. गुरुच्या बाबतीत 3 गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजे. 3 गोष्टी येता कामा नये. म्हणजे गुरुने सांगितलेलं खोटं आहे अशी शंका येता कामा नये. गुरुविषयी, गुरुच्या वर्तनाविषयी काही शंका घेता कामा नये. आणि कुठल्याही गुरूंनी सांगितल्यानंतर असं का? हे सुद्धा येता कामा नये. म्हणजे असा दृढ विश्वास, गाढ श्रद्धा ही गुरुवर असायला पाहिजे. तर आपल्याला ते ज्ञान होतं. जे शिकवणाऱ्या शिक्षकावर जर आपला भरोसा असेल, श्रद्धा असेल, तर आपल्याला ते कळेल. तर आपल्याला शिकता येईल. आपल्याला असं वाटलं या गुरुजीला काही येतच नाही का, या गुरुजींना काय सरांना येतच नाही. असं असेल तर आपला विश्वासच बसणार नाही त्याच्यावर आणि ते जे काही सांगतात त्याच्यावर आपलं लक्षही राहणार नाही. आपली श्रद्धाही राहणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत आपली गुरुवर श्रद्धा नाही, तोपर्यंत गुरु जे सांगतात ते आपल्याला कळत नाही. गुरु आणि सद्गुरू वेगळे का? कारण गुरु ज्याला आपण म्हणतो, तो सद्गुरू का नाहीये? तर त्यांनी सत जाणलेलं नाही. एखाद्याला आपण गुरु करतो आणि गुरु करावाच लागतो प्रत्येकाला. गुरुशिवाय ज्ञान नाहीये ना. मी स्वतःहून कितीही शिकायला गेलो, तरी मीच परिपूर्ण होणार नाही. एखाद्या विषयाचा मी स्वतःहून अभ्यास केला, तरी त्याच्यात अनेक अडचणी येतात. जेव्हा मी अभ्यास करतो, तेव्हा अनेक अडचणी येतात. तर ह्या अडचणी सोडवणारा कोण आहे? तिथं मार्गदर्शन करणारं कोण आहे? त्याच्यासाठी गुरु करावा लागतो. एखाद्या मार्गात आपण जाऊ, पी करायची असेल, तर पी-एच-डीला गाईड निवडावा लागतो. तर हा गाईड काय करतो? पी करणारा विद्यार्थी जो असतो, तो पी-एच-डीचा स्वतःच अभ्यास करतो. सगळा अभ्यास करून मग त्याला ज्या काही शंका असतो, जाऊन गुरुला विचारतो किंवा त्याला जे काय गुरुनी वाचल्यानंतर गुरु त्याला ॲडिशन सांगतो, की बाबा याच्यात असं-असं कर, असं-असं कर. हे आहे ते असं असं लिही. आणि हा मार्गदर्शन करून त्याचा थिसिस त्याचा जो हा थिसिस असतो तो परिपूर्ण होतो. तर हा गुरु काय करतो, तर आपल्याला जेव्हा अडचणी येतात मार्गामध्ये, तर मार्गदर्शन करतो. याचा अर्थ तो सत जाणतो, भगवंत जाणतो असं नाही. जे ज्याला आपण गुरु करतो, त्यानीच जर भगवंत बघितला नसेल, त्यानीच जर त्यालाच जर सत्याची ओळख नसेल, तर तो आपल्याला कसं करून देणार? म्हणून गुरु हा सद्गुरू नसतो. सद्गुरू म्हणजे
जो सत जाणतो, भगवंताला जो जाणतो, ज्याने भगवंताला बघितले, भगवंतालाची प्राप्ती ज्याला झाली त्याला सद्गुरू म्हणावं. तर अशा रीतीने गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये फरक आहे. पण आता कलियुगामध्ये अनेक गुरु आहेत. गुरुची लक्षणं सांगितली तर आपण म्हणतो ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञान मूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादी लक्ष्यम एकम नित्यम विमल वचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. हे जे दोन आपण मंत्र बोलतो सुरुवातीला, हे दोन्ही गुरूंची लक्षणं आहेत. बघा, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हा गुरुच आहे. गुरुच्या ठिकाणी आपल्याला त्यांची अस्तित्व आहे असं मानायला पाहिजे, श्रद्धा ठेवायला पाहिजे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे गुरु रूपात आपल्या जवळ आहेत, असं म्हणजे काय गुरुच्या रूपाने आपल्याला भेटतायत का, तेच गुरु आहेत. म्हणजे ब्रह्माच गुरु आहे, महेशच गुरु आहे, विष्णूच गुरु आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. देव गुरु हाच देव आहे. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु आहे. ही गुरूंची लक्षणं आहेत. आणि पुढच्या ह्याच्या गुरुची लक्षणे ब्रह्मानंदम परमसुखदम. ब्रह्मानंदम म्हणजे ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झालाय. ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्माचा आनंद, देवाचा आनंद, त्याला ब्रह्मानंद. मग ज्यांनी ब्रह्मानंदाचा अनुभव घेतलाय तो गुरु. ब्रह्मानंदम परमसुखदम. परमसुख कसलं आहे? परमसुख हे देवाचंच आहे. सुख सुख जे आहे परमसुख ते देवाजवळच आहे. तर हे परमसुख ज्याला प्राप्त झालंय, देवाचं सुख, परमसुख, प्रेमसुख किंवा ब्रह्मसुख ज्याला म्हणतो आपण. तर हे प्रेमसुख किंवा ब्रह्मसुख, परमानंद, ब्रह्मानंद हा ज्याला प्राप्त झालाय तो सद्गुरू. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. केवलम ज्ञानमूर्ती म्हणजे ज्ञान हाच गुरु आहे. तर केवलम ज्ञानमूर्ती म्हणजे गुरुकडे ज्ञानच ज्ञान आहे. जे गोंधळेकर महाराजांनी म्हटले, ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे गाडे भरले असते प्रत्यक्ष. अमोघ. दासगणू महाराजांचा आहे, गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे. बरेच जण गजानन महाराजांची पोथी वाचणार आहेत, तर त्याच्यात आहे बघा, शेवटच्या चरणामध्ये अमोघ ज्ञानाचे गाडे भरले असते प्रत्यक्ष. अनोख म्हणजे ज्ञान. ज्ञान हाच गुरु आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. गुरु हा ज्ञानमूर्ती आहे. तर ज्ञानमूर्ती म्हणजे गुरु म्हणजेच ज्ञान आहे. ज्ञानाने परिपूर्ण असलेला त्याला गुरु. केवलम ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीतम गगन सदृशम. द्वंद्वातीतम म्हणजे ज्याचं द्वैत गेलं. अतीत, द्वंद्वातीत म्हणजे त्याच्या बाहेर, द्वंद्वातून बाहेर जो निघालाय. द्वंद्व म्हणजे आपल्याला सगळी सृष्टी वेगळी दिसते, आपल्यापासून वेगळी दिसते, म्हणजे त्याला द्वैत म्हणतात. द्वैत, द्वंद्वातीत म्हणजे द्वैत. द्वैत म्हणजे मी सगळ्यांपासून वेगळं आहे. म्हणजे काका मामा सगळं जे काय भूत मात्र दिसतात, प्राणी पक्षी जे काय दिसतात ते वेगळे दिसतात आपल्याला. त्यांच्यामध्ये आपलं रूप दिसत नाही, त्याच्यामध्ये आपला आत्मा दिसत नाही. तर ज्यांना प्राप्ती झाली, जे सद्गुरू असतात ते द्वंद्वातीतम म्हणजे द्वंद्वाच्या पलीकडे अद्वैतात गेलेले असतात. अद्वैत म्हणजे संपूर्ण विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे सद्गुरूंचं वर्णन आहे. हे विश्वची माझे घर म्हणजे हे विश्व, संपूर्ण विश्व माझं घर वेगळं नाहीये. हे विश्व हेच माझं घर आहे. आणि किंबहुना चराचर आपणची झाला. चराचरामध्ये माझं स्वरूप आहे असा ज्याला अनुभव आला तो सद्गुरू. केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम. द्वंद्वातीतम गगन सदृशम. गगन सदृशम म्हणजे रूप केवढं आहे? आता मी सांगितल्याप्रमाणे विश्वरूप आहे. गगन म्हणजे आकाश. आकाश कुठे आहे? त्याचा एंड कुठे आहे माहित नाही. आकाश जसं सर्वत्र पसरलेलं आहे, सर्वत्र व्यापक आहे, तसा सद्गुरू सर्वत्र व्यापक असतो. गगन सदृशम म्हणजे आकाशासारखे दिसणारे आहेत, जे आकाशा एवढे व्यापक आहेत. व्यापक याचा अर्थ सगळ्यांमध्ये ते परिपूर्ण भरलेले आहेत. सगळीकडे सद्गुरूच आहेत, त्याला सद्गुरू म्हणतात. ही सगळी सद्गुरूंची लक्षणं आहेत. गगन सदृशम तत्वमस्यादी लक्ष्यम. तत्वमस्यादी लक्ष्यम म्हणजे तत्वम, तत्वम असी म्हणजे तो मी आहे, ज्याचं लक्ष तो मी आहे. म्हणजे आपण म्हणतो की नाही, सहा सोहम. सोहम याचा अर्थ काय? सहा म्हणजे तो, अहम म्हणजे मी, तो मी आहे. म्हणजे भगवंत देवाचं रूप ब्रह्म जे आहे तो मीच आहे. ब्रह्म मीच आहे. तसंच इथे
तत्वमस्यादी लक्ष, तत्वम असी. तत्वम असी हे सामवेदाचं ब्रीद वाक्य आहे. 4 वेदांची 4 वाक्य, त्यातलं सामवेदात तत्वमसी हे वाक्य आहे. हे त्याचं घोषवाक्य आहे सामवेदाचं. तर ते इथे हे घोषवाक्य सांगतात, तत्वमस्यादी लक्षम. म्हणजे असं ज्याचं तत्वमसी म्हणजे जो तो आहे, जो म्हणजे ब्रह्म म्हणून ब्रह्म जे आहे तो तोच आहे, असा जो सद्गुरू. एकम नित्यम विमलम अचलम. एकम नित्य म्हणजे तो एकच आहे, अनेक नाहीत. गुरु एकच आहे. संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे. आणि नित्यम म्हणजे त्याला जन्म मरण नाही, नित्य आहे, अजन्म आहे. आत्मा मरत नाही. आपण म्हणतो नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका, किंवा अछेद्यहायम अक्लेद्यहायम अशोषयाम, गीतेमध्ये सांगितलंय. नित्य हा सर्वगता स्थानु अचला अयम सनातन. अचला अयम सनातन. सनातन म्हणजे त्याला उगम किंवा एंड नाही, नाश नाही, तो नित्य आहे. एकम नित्यम विमल वचलम म्हणजे अचल आहे. विमल अचलम म्हणजे तो अचल आहे, तो स्थिर आहे, एकच आहे, स्थिर आहे, अद्वैतात गेलेला आहे, ज्ञानरूप आहे, ब्रह्मरूप आहे, असा जो तो सद्गुरू. पुढे म्हटले त्यांनी, नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. पुढे म्हणतात विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम, जे सर्वांमध्ये जो साक्षीत्वाने दिसतो तो सर्वधी साक्षीभूतम. प्रत्येक भूतमात्रामध्ये त्याचं रूप आहे, प्रत्येक भूतमात्रामध्ये त्याची साक्ष आहे, असा जो तो सद्गुरू. सर्वधी साक्षीभूतम भावातीतम. भाव अभावाच्या पलीकडे येतो. ते अतीत, अतीत म्हणजे पलीकडचा. भाव म्हणजे आपल्याला ज्या म्हणजे ह्या जाणीव नेणीव होतं, आपण म्हणतो जाणीव नेणीव नाही, तेथे काहीच उरले नाही. तर ते जाणीव नेणीव त्याला भाव अभाव असं त्याला दुसरा अर्थ आहे. तर भाव अभाव म्हणजे ज्याला भावातीतम, ज्याला भावनाच नाही, ज्याला कल्पनाच नाही, ज्याला विचारच नाही, निर्विकल्प झाले, त्याला भावातीतम. म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठलाच भाव उत्पन्न होत नाही. म्हणजे विचारच निर्विकल्प, संकल्प पण नाही आणि विकल्प पण नाही, असा कुठल्याही प्रकारचा ज्याच्या मनामध्ये भाव निर्माण होत नाही, असा भावातीतम त्रिगुणरहितम. त्रिगुण म्हणजे रजतम सत्व हे 3 गुण आहेत. तर ह्या 3 गुणांच्या पलीकडे म्हणजे सत्वगुण सुद्धा नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला प्राप्ती होते तेव्हा 3 गुणाच्या पुढे सत्वगुण सुद्धा नाही. सत्वगुण काय? सत्वगुण अंगामध्ये असला तर सत्वगुण आपल्याला पुण्यकर्म करवतो. सात्विक म्हणजे काय? पुण्यकर्म करतो, पण कर्म करवतो ना. सत्वगुण जरी असला, रजतम तर सवालच नाही, आपल्याला नरकात घेऊन जाणार आहे. तामस गुण आहे, नरकात घेऊन जाणार आहे. रजगुण आहे, रजोगुण आहे, तो आपल्याला संसारात पुनरपी जननम पुनरपी जन्म मरणाच्या चक्रामध्ये गुरफटणार आहे. सत्वगुण आहे तो तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. सत्व सामर्थ्यवान आहे. सत्वगुण सामर्थ्यवान असला तरी पण तो जन्माला घालणारा आहे ना, जन्म संपवत नाही. सत्वगुण सुद्धा आपलं जन्ममरण संपवत नाही, मोक्ष देत नाही. कारण सात्विक जर असलो आपण तर आपण सात्विक कर्म करू, पण कर्म करू, तो कर्म करायला लावतोच. आणि म्हणून सत्वगुण सुद्धा बाधक आहे, तो सुद्धा नको आहे. त्याच्याही पलीकडे जावं लागतं. सत्वगुण बनण्यासाठी त्याच्याही पलीकडे रजतम सत्वाची बाधाच त्यांना नसते. ह्या 3 गुण त्रिगुण त्यांना बाधा करत नाहीत. असं त्या 3 गुणाच्या पलीकडे त्रिगुणातीत असं त्रिगुण रहितम म्हणजे ह्या 3 गुणारहित सद्गुरुम तम नमामि, अशी सद्गुरूंची लक्षणं आहेत. म्हणजे एखाद्याला सद्गुरू म्हणताना ही सर्व लक्षणं ज्याच्यामध्ये आपल्याला आढळतील किंवा या लक्षणांचा अनुभव ज्याच्यामध्ये येईल त्याला सद्गुरू म्हणावं. म्हणजे आपण बघा, मग आता मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्रास सगळ्यांना आपण सद्गुरू म्हणून पदवी लावतो. तर ज्याला पदवी लावतो सद्गुरू म्हणून त्याच्यामध्ये एवढे गुणाची आहे का? एवढे गुण आहेत का? हे जर गुण नसतील तर त्याला सद्गुरू म्हणू नये. असं म्हणून लक्षात ठेवा. गुरुवर्य म्हणा, गुरु म्हणा का गुरु म्हणा, काय अजून काय कसली उपमा द्यायची असेल तर सांगा, ती द्या, पण सद्गुरू नका. सद्गुरू म्हणजे सद्गुरू वेगळाच असतो आणि तो आयुष्यात एकदाच भेटतो. कोणीही सद्गुरू बनू शकत नाही. सद्गुरू हा सामर्थ्यवान असतो आणि म्हणून ही सद्गुरूंची लक्षणं आपण बोलतो प्रत्येक वेळेला हा श्लोक, पण बऱ्याच वेळेला आपलं लक्ष नसतं. बऱ्याच साध्या साध्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही, पण त्याच्यात फार मोठा अर्थ लक्षार्थ भरलेला असतो आणि हा लक्षार्थ आपल्या लक्षामध्ये येत नाही.
तर हा फार महत्वाचा हे लक्षात ठेवा. जेव्हा 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 आपण गुरुचं चिंतन करतो किंवा सद्गुरू म्हणून एखादा वाटतो किंवा किंबहुना मी म्हणतो कोण एखाद्याला आपला गीतेमध्ये दिलेले 12व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 13 ते 19 ती ही लक्षणं म्हणजे हीच ती सगळी लक्षणं आहेत. तर ही लक्षणं सगळी जर ज्याच्यामध्ये आढळतील त्याला सद्गुरू, त्याला संत म्हणावं, त्याला महात्मा म्हणावं. कोणालाही ही पदवी देऊ नये. ह्या एवढ्या सोप्या पदव्या नाहीयेत ते. म्हणून गुरु हा फार महत्वाचा असतो. त्या गुरुचं वर्णन करताना रामदासांनी पण वर्णन केलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर वर्णन केलंय गुरुचं. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. जे गुरु हाच देव आहे. संत कुळीचा राजा. म्हणजे संत कुळीचा संतांच्या कुळामधला राजा कोणतं देव आहे. सद्गुरू आहे. गुरु आहे. म्हणून गुरुला प्रत्येक वेळेला ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा माऊली ज्ञानेश्वरांनी समर्पित केले आपल्याला. त्यांनी असं परवा मी सांगितल्याप्रमाणे परी येथ असे एक आधारू तेनेची मी बोले सगरू जे सानुकूल श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. सानुकूल श्रीगुरु मला श्रीगुरु सानुकूल आहेत, ते अनुकूल आहेत म्हणून मी हे बोलू शकतो. म्हणून मी हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान, गीतेचं ज्ञान बोलू शकतो. म्हणजे मला आधार काय आहे हे लिहिण्यासाठी आधार काय, माझा पाठीराखे कोण आहे, मला हे सर्व बुद्धी देणारे कोण आहेत, माझे सानुकूल श्रीगुरु निवृत्ती म्हणे, ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव महाराजांचे ज्ञानेश्वरांचे गुरु हे निवृत्ती महाराज, मोठे बंधू त्यांचे, म्हणजे त्यांना गैनीनाथांकडनं ज्ञान झालं. तर सानुकूल श्रीगुरु निवृत्तीनाथांना परवा पसायदानामध्ये सांगितल्यानंतर म्हणजे त्यावेळेला उल्लेख केला आपण, विश्वात्मके देवे, विश्वात्मके देवेचे, देवाची उपमा देतात सद्गुरा. असे ज्या असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. जे गुरुला प्राण अर्पण करावं, प्राण विसावा माझा. गुरु विन देव जुजा पाहता न लिसे त्रिलोकी. म्हणजे ज्याला सद्गुरु भेटला तो सद्गुरु हाच देव असतो. किंबहुना गुरु हा सद्गुरु हाच देव असतो. गुरुच देवच गुरुच्या रूपाने येऊन आपल्यावर कृपा करतो. देव वेगळा नसतो. सद्गुरु हाच देव असतो. आपण म्हणतो की नाही हरिपाठामध्ये, मागे पुढे उभा राहे सांभाळिता आलिया आघात निवार्या, किंवा माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, असं म्हटलंय हरिपाठामध्ये. माऊली ज्ञानेश्वरांनी म्हटलंय आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु म्हणजे आपली जेव्हा परिपक्वता होते, आपली पात्रता वाढते, सद्गुरूंनी भेटावं असं आपली जेव्हा मनाची तयारी किंवा आपली परमार्थातली आपली पायरी जेव्हा उच्च होते, म्हणजे सद्गुरूच्या भेटी एवढी आपली पात्रता वाढते, त्यावेळेला आपणची देव होय गुरु. मग का देव बरं, देव का गुरु होतं? कारण देवानी ज्ञान देण्याचा अधिकार हा फक्त संतांना दिलेला आहे. देव स्वतः ज्ञान नाही देत. देव स्वतः कृपा करत नाही. देव संतांकरवी कृपा करतो, म्हणजे संतांच्या रूपाने कृपा करतो. देव हा संतांच्या रूपाने येतो आणि कृपा, संत हे देवच असतात. म्हणजे दासगणू महाराजांचं आहे ना, पहिलंच आहे. ते म्हणतात या संत हेची भूमीवरी चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. चालते बोलते परमेश्वर. जर मृत्यू लोकामध्ये कोणाला बघायचं असेल, जर म्हणजे परमेश्वर साक्षात बघायचा असेल तर संतांना भेटा. संत हेची भूमीवरी चालते बोलते परमेश्वर. किंवा तुकाराम महाराजांनी म्हटलंय, देवतेची संत संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत याच्यामध्ये काही फरक नसतो, पण देव डायरेक्ट कृपा करू शकत नाही. देवानी तो अधिकार फक्त संतांना दिलाय. म्हणून मागे मी परत परत म्हणजे रिपीट करतो, नामदेव महाराजांवर कृपा करताना नामदेव महाराज जेव्हा नाराज होऊन गेले, त्या संतांच्या वाळवंटातून त्या मीटिंग मधनं संतांची सभा बनली होती, त्या सभेमध्ये ते कच्चं मडकं त्यांना ठरवलं गोरोबा काकाने, आणि ते नाराज होऊन गेले विठ्ठलाकडे. आणि जेव्हा विठ्ठलाकडे गेल्यानंतर देवाने असं नाही सांगितलं तू कच्चा आहेस म्हणून तुला मी ज्ञान देतो, असं नाही सांगितलं. किंबहुना देव देऊ शकत होता, पण देवानी तो अधिकार आपल्याकडे ठेवला नाही. म्हणून देवानी सांगितलं का तू जा त्या औंढ्या नागनाथाला, तिकडे जा,
औंढा नागनाथच्या मंदिरामध्ये, तिथे विसोबा खेचर नावाचे संत आहेत, त्यांना जाऊन भेट. आणि मग त्या विसोबा खेचरांनी त्याच्यावर कृपा केली आणि त्यांनी त्यांना ज्ञान दिलं. तर संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई, असे नाथ महाराजांनी वर्णन केलंय. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. जे कृपा करण्यासाठी देवालाच यावं लागतं, पण ते संतांच्या रूपाने यावं लागतं. म्हणून उद्धार करणारे तेची माझे हित करीती सकळ, असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी. जेणे हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित, तेची म्हणजे संत, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळ म्हणजे भगवंत. जेणेकरून तेच माझे संतच माझं हित करतील, संतच माझे गुरु आहेत, तेच माझे हित करतील, का जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणेकरून हा भगवंत माझ्यावर कृपा करील. म्हणजे संतांनी त्याला, भगवंताला परवानगी दिल्याशिवाय भगवंत कृपा करत नाही. कृपा भगवंतच करतो. कृपा ही भगवंतच करतो, पण संतांच्या रूपाने करतो. म्हणजे संतांनी जेव्हा आपले सर्टिफिकेट दिलं का हा पीएचडी झाला, ग्रॅज्युएट झाला, मग देव म्हणतो ये माझ्याकडे. मग देव म्हणतो कर कृपा त्याच्यावर. जे देवच संतांच्या रूपाने कृपा करतो. तेव्हा सद्गुरू याचा अर्थ हा भगवंत. म्हणून सद्गुरू ही पदवी कोणाला तरी कोणाही देऊ नये. पुढे ज्ञानेश्वर महाराज गुरूंचं वर्णन करताना, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदाकाली डळेना. गुरु हा सुखाचा सागरू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचा आगर जे गुरुच्या ठिकाणी, सद्गुरूच्या ठिकाणी दुःखाला लवलेश नाही. एकदा सद्गुरूची प्राप्त झाल्यानंतर सद्गुरूचं जे सुख असतं, देवाचं जे सुख असतं किंवा प्राप्तीचं जे सुख असतं, ते असं सुख असतं का ते सुख मिळाल्यानंतर दुःखाचा लवलेश नसतो. आणि हे जे सुख आहे, हे सगळ्यांना सारखं मिळतं. हे कोणाला कमी, कोणाला जास्त वगैरे असं नाही. संसारातलं, विषयातलं जे सुख आहे, खाण्यापिण्यातलं किंवा व्यवहारातलं किंवा ऐश्वर्याचं, सत्तेचं, हे जे सुख आहे, ते कमी जास्त होणार आहे, बदलणारं असतं. पण भगवंताचं सुख ही कधी बदलत नाही. ते प्रतिक्षण वर्धमानम, जे प्रत्येक क्षणाला ते वाढत जातं, कमी कधीच होत नाही. प्रतिक्षणम वर्धमानम असं त्याचं वर्णन केलंय. तर हे जे सुख आहे, भगवंताचं जे सुख आहे, हे प्रत्येक क्षणाला वाढणारं असतं. सगळ्यांना सारखंच अनुभवाला येतं. कोण गरीब आहे, राजा आहे का रंक आहे, हे कोण बघत नाही. देवाला काही घेणं देणं असतं त्याचे, कोण तो आमदार आहे का, खासदार आहे का, राजा आहे का, अजून कोण गरीब आहे का, रंक आहे का, भिकारी आहे, कोणी नाही. भगवंताशी जो एकरूप होईल त्याला ते सुख प्राप्त होईल. मग तो कोणी असो, भिकारी पण असू दे, तो कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही काय ह्याचा पक्षाचा असू दे, काही असं काही नाही. भगवंताकडे कसा निष्पक्षपातीपणा नाही. समहम सर्व भूतेषु न मे द्वेष अस्त्या प्रिया. म्हणजे कुठल्याही प्रकार मी समहम सर्व भूतेषु, मी सगळ्यांसारखा आहे. मी सगळ्यांमध्ये, सर्व भूतमात्रांमध्ये सारखा स्थापलेला आहे. आणि ह्या सर्वांचा विश्व म्हणजे सगळ्यांचा संसार मी चालवत असतो, असं भगवंत म्हणतो. मत्त एवं प्रवर्तते, असं गीतेमध्ये सांगितलंय. अहम सर्वस्व प्रभवा, अहम सर्वस्व प्रभा मत्त एवं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधाः भाव समन्विता. म्हणजे अहम सर्वस्व प्रभवा, मी सगळ्यांमध्ये प्रभावित आहे, मी सगळ्यांमध्ये माझं अस्तित्व आहे. आणि मत्त एवं प्रवर्तते, आणि माझ्यामुळे सगळं चाललेलं आहे, असं भगवंत गीतेमध्ये सांगितलंय. म्हणून भगवंत हा व्यापक आहे. भगवंताचं सुख जे आहे ते प्रत्येक क्षणाला वाढत असतं. ते सगळ्यांना सारखं अनुभवाला येतं. आणि हे सुख एकदा प्राप्त झाल्यानंतर परत दुःखाचा लवलेश नसतो. म्हणजे दुःखाकडे वळून सुद्धा बघत आपण नाही. म्हणजे तिथं सुखच सुख असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंचं वर्णन करताना गुरु हा सुखाचा सागरू म्हटलंय. आणि गुरु हा प्रेमाचा आगरू. प्रेमाचा आगरू म्हणजे गुरूंच्या मनामध्ये किंवा चित्तामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही नसतंच. गुरु कोणावरही दुष्ट असला तरी त्याच्यावर प्रेमच करतात. गुंड असला तरी त्याच्यावर प्रेमच करतात. बघा विनोबा भावेनी चंबळ खोऱ्यामध्ये सगळ्या गुंडांना किंवा सगळ्या त्या अ, डाकूंना शरण आणलं. ते काय त्यांनी काय AK-47 चालवली का काय? त्यांच्याबरोबर लढाई केली का काय? नाही. प्रेमाने त्यांचं जिंकलं. प्रेमाने त्यांचं मन जिंकलं. तर गुरु हा प्रेमाचा सागर आहे. प्रेम प्रेम द्या म्हणजे प्रेम प्रेम हे खरं शस्त्र आहे.
आपल्या साने गुरुजींचे आपण प्रार्थना म्हणतो, शाळेमध्ये म्हणत होतो ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा खरा धर्म आहे. प्रेम हाच धर्म आहे. कबीरानी सांगितलंय, "अरे संत व्हा, इतर सगळं शास्त्र सोडा. 10 अक्षर प्यार का पडे तो ढंचा साधू होय. पोथी पडे पडे जगो मुहा साधू भयानक होय. 10 अक्षर प्यार का पडे तो साधू होय." तर 10 अक्षर म्हणजे प्रेम या शब्दामध्ये 2.5 अक्षर आहेत. या 2.5 अक्षराचा ज्याला अर्थ कळला, तो साधू. त्याला साधू म्हणा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज इथं वर्णन करताना गुरु हा प्रेमाचा सागरू, आगरू, सुखाचा सागरू, प्रेमाचा आगरू आणि धैर्याचा डोंगरू. कदा काही डोंगर जसं आपलं स्थान कधी सोडत नाही, किती पाऊस येऊ दे, वारा येऊ दे, वादळ येऊ दे, जसा डोंगर आपलं स्थान सोडत नाही, तसा गुरु जो असतो, सद्गुरू जो असतो, तो डोंगरासारखा स्थिर असतो. अचलम म्हटलं ना आपण मगाशी, तसं अचळ असतो. तो असा स्थिर असतो आणि त्याच्यामुळे त्याचा आधार असतो आपल्याला. सद्गुरूंचा आधार असतो. म्हणून हेच खरं तर ह्या सुखाच्याच प्राप्तीसाठी सुखाचा सागर गुरुचे जे सुख आहे, सद्गुरूचे जे सुख आहे, भगवंताचे जे सुख आहे, या सुखासाठीच तर आपण अनंत जन्म प्रयत्न करत असतो. खरं तर आपल्याला कधीच समाधान होत नाही. कितीही सुख मिळाली, संपत्तीचं मिळो, सत्तेचं मिळो, सौंदर्याचं मिळो, ज्ञानाचं मिळो, भक्तीचं मिळो, सगळी सुख मिळाली, तरी जोपर्यंत भगवंताची प्राप्ती, भगवंताचं प्रेम मिळत नाही, भगवंताचं प्रेम सुख मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला समाधान होत नाही. बघा ह्या विश्वामध्ये कोण समाधानी आहे? एक तरी माणूस दाखवा का जो समाधानी आहे. हजारो कोटी संपत्ती, हा बिलियनियर असेल, पण त्याच्या चित्तामध्ये समाधान नसेल. किंबहुना जो जेवढा जास्त श्रीमंत तो तेवढाच चंचल असतो. जेवढी संपत्ती किंवा जेवढ्या उपाधी, संपत्ती जसं नाही त्याला उपाधी म्हणतात. ज्याच्याकडे लक्झरियस सगळं जे काय आहे, इतर ज्या गोष्टी ज्या काय आहेत, जेवढ्या जास्त तेवढा तो चंचल. कारण सगळीकडे मन धावतं ना त्याचं. सगळ्या गोष्टींवर मन धावतं. म्हणून तर वैराग्य काय आहे? संत वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे ह्या जे मनाला डिस्टर्ब करतात त्याचा त्याग. भगवंताच्या भक्तीमध्ये जे आड येतं त्याचा त्याग करणं याला वैराग्य असं गोंधळेकर महाराजांनी याची व्याख्या केली. आणि जे आपल्या भक्ती मार्गामध्ये आपल्याला सहाय्य करतं त्याला त्याचा स्वीकार करणं याला विवेक म्हटलंय. 2 गोष्टीचा अर्थ गोंधळेकर महाराजांनी सुंदररित्या सांगितले. ते म्हणतात आपलं ध्येय काय? आपलं ध्येय आहे का सद्गुरूची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती, भगवत प्राप्ती करून घेणं, माया निवृत्ती, संपूर्ण दुःखापासून निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. म्हणजे परमानंद म्हणजेच भगवंत. तर ह्या भगवत प्राप्ती आणि माया निवृत्ती, माया म्हणजे दुःख, त्या मायेची निवृत्ती, दुःखाची संपूर्ण निवृत्ती, निःशेष, अशी हे 2 तर गोष्टी आपल्या आहेत. या 2 गोष्टी आपल्याला मनुष्य जन्मामध्ये साधायच्या आहेत. आणि म्हणून हे करताना आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना, सद्गुरूंकडे जाताना आपल्या मार्गामध्ये जे आड येतं, अडचण होतं त्याचा त्याग करणं त्याला वैराग्य म्हटलंय. जे आपल्याला आड येईल त्याचा त्याग, त्याच्यावर प्रेम ठेवलंत ना, तर प्रेम हे दुःखाला कारण आहे लक्षात घ्या. जे आपलं मोह ज्याला म्हणतो ना, मोह किंवा प्रेम हे दुःखाला कारण आहे. अजून दुःखाला कारण काय आहे? ते प्रेम आहे म्हणून तर जगामध्ये माणसं मरत नाहीत का? हजारो माणसं मरतात. त्यांच्यासाठी कोण रडतं का? नाही रडत. दुःख कोणाचं होतं? जे आपलं असेल त्याचं. आपला कधी म्हणतो? त्याच्यावर प्रेम होतं म्हणून. त्याच्यात जीव गुंतला होता म्हणून, त्याच्यात मन गुंतलं होतं म्हणून त्याला आपला म्हणतो. आणि तो आपला होता, माझं म्हणतो. माझा होता. मग माझा होता म्हणून तो गेला म्हणून मला दुःख झालं. इतर कोण गेला त्याचं नाही होत. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितले का मी माझे ऐसी आठवण विसरले जयाच्या अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं ज्याचं विसरलं, मी म्हणजे मी देह आहे ही आठवण सुद्धा गेली पाहिजे. मी देह आहे ही आठवण गेले का माझं आपोआप जातं ना. कारण हे जे आपल्याला दिसतात माझे माझे जे म्हणतो हे कोणाचे हे देहाचे संबंधी आहेत, आपले नाहीत. आपला एकच संबंधी आहे तो म्हणजे भगवंत, परमात्मा. आपण परमात्म्याचे अंश आत्मा आहोत. म्हणून आत्म्याचा संबंधी नातेवाईक कोण? तर परमात्मा एकच, अजून कोणी नाही. बाकी जे आजूबाजूला दिसतात ते सगळे देहाचे संबंधी आहेत. म्हणून तो
तो गेला, देह गेला, आत्मा तर मरत नाहीच. पण देह गेल्यानंतर हे सगळे दूर होतात. मग कोणी जवळ येत नाही. कोणी येऊन मिठी मारतं का प्रेताला? नाही मारत ना. तेवढ्या पुरतं तात्पुरतं. पण नंतर कोण असं म्हणतं का? मी याच्या बरोबर पण जातो. असं नाही कोण म्हणत. का? कारण त्याचा तात्पुरता ह्या जन्मापुरताच संबंध होता. हा जन्म हा देह सुटला आणि दुसरा देह धारण केला का नवीन नातेवाईक. पुढच्या जन्मात सगळे नवीन नातेवाईक. आई, बाप, मुलं सगळी नवीन. ही गेली. म्हणून ह्या जन्माचा म्हणजे देहाचा फक्त ह्या जन्मातला हा देह आहे त्याचाच संबंध, त्याच्याशीच यांचा संबंध आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, "स्त्रिया पुत्र कलत्र हे तव नाशिवंत शेवटचा अंत न पवे कोणी. यमाची या हाती बांधून या देती, भूषणेही घेती काढून या." म्हणजे बांधून त्या काय मांजरपाटामध्ये बांधून देताना असं नाही कोण म्हणत का माझ्या बाबांनी 2 कोटी कमवून ठेवले तर त्याला रेशमाचा मांजरपाट आणा असं नाही कोण म्हणत. सर्वात स्वस्त बाजारातलं कापड ₹3.5 वाराचं मांजरपाट ज्याला म्हणतो. ते आणतात त्याच्यात बांधून देतात. यमाच्या हाती बांधूनही देती आणि भूषणेही घेते काढून या. असं कोण म्हणतं का माझ्या आईने मला भरपूर दागिने करून दिल्यामुळे एखादा कोण हात तिच्या अंगावर जाऊ दे असं कोण म्हणतं का? नाही. शोधून, शोधून काढून घेतात एक-एक मणी. तोंडात एक मणी घालतात तो पण काळा सडलेला घालतात. म्हणून तुकाराम महाराज वर्णन करतात, "स्त्रिया पुत्र कलत्र हे तो नाशिवंत. एक शेवटचा अंत न पवे कोणी. यमाची या हाती बांधून या देती, भूषणे घेती काढून या." तुकाराम महाराज पुढे म्हणतात, "ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे." अरे देवा तुझ्याकडे का आलो का हे कळलं मला हे सगळं नाशिवंत आहे. शेवटपर्यंत कोण मला साथ देणार नाही. शेवटपर्यंत साथ देणारा तूच आहेस म्हणून तुझी कास धरली. म्हणून तुला शरण आलो. म्हणून तुझ्या चरणाशी शरण आलो. तुझ्याकडे आलोय. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा वैराग्य घडेल. म्हणून हे सगळं जे काय आहे ते ह्या संसारातलं आहे, ह्या जन्मातलं आहे. पुढच्या जन्मामध्ये बरोबर काही येणार नाही. पुढच्या जन्मामध्ये बरोबर घेऊन जायचं असेल तर एकच गोष्ट येईल देवाची भक्ती. चांगली केलेली कर्म बरोबर येतात. केलेली कर्म सगळी बरोबर येतात. पण चांगली कर्म उपयोगाला येतात. पुढे उपयोगाला. वाईट कर्म असतील ते भोग देतात, परत जन्म. पण चांगली कर्म भक्ती जर केली तर ती करा हरिभक्ती, परलोकी कामा, सोडविल यमापासोनिया. हरीची भक्ती केली तर यमाचा पाश सोडवेल. म्हणजे परत आपल्याला मृत्यू येणार नाही म्हणजेच मोक्ष मिळवून देईल. करा हरिभक्ती. म्हणजे या जन्मामध्ये जर ही हरिभक्ती केली तर ती पुढे येईल. पुढे आपली चालू राहील. ती पुढे आपल्या संचितात असेल आणि ती पुढे अजून वाढेल. जी भक्ती केली या जन्मात ती फुकट जात नाही. आता जर आपण आपला अर्धा रस्ता चाललेलो असतो, तर उरलेला अर्धा रस्ता चालण्यासाठी देव परत आपल्याला मनुष्य जन्म देतो आणि उरलेला अर्धा रस्ता पूर्ण कर म्हणून संधी देतो. परत मनुष्य जन्म देतो. पण कधी या जन्मात मनापासून देवाची जर भक्ती केली, या करा हरिभक्ती परलोकी कामा, अशी जर देवाची हक्ती भक्ती केली, देवाला जर मनामध्ये असून बनवलं, बसवलं, तर तो देव कृपा करतो. म्हणून ही भक्ती कामाला येते. इतर काही कामाला येत नाही. कितीही कोटी कमवलेत, कितीही लाख कमवलेत, तर ते बरोबर येत नाहीत ना. कफनाला खिसे नसतात असं म्हणतात. ते बरोबर येत नाहीये. किंबहुना ही जी काही कर्म आहेत ना, ती फार त्रास देतात नंतर. मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसात. असी पत्र तरुवर खैराचे इंग, निगतील ज्वाल तैलपाकी. तेलामध्ये उकळत्या तेलात टाकतात. जळत्या इंगलावर लोळवतात. हे कशासाठी? केलेल्या कर्माचे भोग म्हणून. यमाचे किंकर, यमाचे दूत असतात, ते सगळं आपल्याला भोगायला लावतात. जे असं बरेच जण असं वाटतं, अरे आपण मेल्यानंतर आपल्याला काय कळणार काय केलंय ते? असं नाहीये. आपण जेव्हा शरीर सोडतो तेव्हा एक लिंग देह आपल्याला प्राप्त होतो. त्या आत्म्याला लिंग देह प्राप्त होतो. आणि ह्या लिंग देहाला ह्या सगळ्या यातना सहन कराव्या लागतात. मृत्यूनंतर ह्या यातना आपल्या कर्माचे भोग भोगावे लागतात. आणि त्याला ते समजतात. लिंग देहाला ते कळतात, त्याची जाणीव होते. तर हा लिंग देह नंतर मिळतो आपल्याला. हा देह स्थूल देह गेल्यानंतर लिंग देह मिळतो. आणि म्हणून सद्गुरूचं स्मरण हे श्रेष्ठ आहे. गुरु धैर्याचा डोंगर असं म्हणतंय. प्रेमाचा आगरू, धैर्याचा डोंगरू. जे चित्तामध्ये सद्गुरूच्या चित्तामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही नसतं. बघा अनेक गोष्टी आहेत कितीकानी त्रास दिला. कोण संत आहे असं काय ज्याला त्रास दिला नाही. सगळ्या संतांना समाजाने त्रास दिला, पण समाजावर त्यांनी राग नाही केला. त्यांच्या चित्तामध्ये एकच
ते जगद्गुरु कृपालजी महाराजांना विचारलं, महाराज तुमचा नित्यक्रम काय आहे? म्हणजे नित्यक्रम कसा असतो तुमचा? महाराजांनी उत्तर दिलं, म्हणाले माझा नित्यक्रम एकच असतो, का ह्या जड जीवांचा उद्धार कसा होईल? माझ्या भक्तांचा उद्धार कसा मला करता येईल? का हे जड अज्ञानी जीव आहेत त्यांचा उद्धार कसा? एकच अजेंडा असतो माझा. बाकी काही अजेंडा नसतो दिवसभर. म्हणजे संत हे केवळ आणि केवळ उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार आहे. काय उद्धार त्यांचा, काय कशासाठी आले? जगाच्या कल्याणा. उद्धराया जन जड जीवा. जड जीवांचा म्हणजे अज्ञानी जीवांचा उद्धार करण्यासाठीच आले. संतांचा अवतार हा तेवढ्यासाठीच असतो. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी असतात. त्यांना दुसरं काही करायचंच नसतं ना. संसारात येऊन ज्यांना भगवत प्राप्ती झाली, 24 तास ज्यांच्या समोर सगुण रूपात देव उभा राहतो डोळ्यासमोर, कधी हवं तेव्हा देवाचं रूप बघता येतं. जो देवच ज्यांच्या अधीन झालाय, हे विश्व ज्याने निर्माण केलं, विश्वातली संपत्ती ज्याने निर्माण केली, विश्वातलं सौंदर्य ज्याने निर्माण केलं, विश्वातलं सर्व ऐश्वर्य ज्याने निर्माण केलं, तोच त्यांचा झालाय. मग त्या ऐश्वर्यातलं काय पाहिजे असेल तर लोकांकडे काय मागायचं? त्या संतांना जे हवं असेल ते इच्छा केली, त्याने नुसतं संकल्प केला तर त्यांच्या समोर उभा करतं देव. सोन्याची लंका बनवायची, काय द्वारका बनवायची तर देवाने द्वारका सोन्याची बनवून टाकली. सुदामाची नगरी सोन्याची बनवायची, तो घरी जाण्यापूर्वी सोन्याची नगरी बनवून टाकली सुदामाची. म्हणजे एवढा शक्तिमान देव, त्याला काय संसारातनं काय पाहिजे? म्हणून संसारातनं किंवा समाजामध्ये भगवंतानी किंवा संतांनी अवतार घेतल्यानंतर हे समाजातून काहीच घ्यायचं नसतं त्यांना. कोणाकडून काहीच घ्यायचं नसतं, फक्त द्यायचं असतं. संतांचे हात असे असतात, म्हणजे देणारे असतात, असे कधीच नसतात. घेणारे कधीच नसतात. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करताना सुद्धा म्हटलंय, सद्गुरू कोणाला म्हणावं? बहो गुरुवो लोके, बहो गुरुवो लोके, शिष्य वित्त अपहारका. बघा नीट. बहु म्हणजे भरपूर आहे. बहु गुरुवो लोके. या भरपूर लोके धन अपहरण करणारे भरपूर गुरु मिळली. बहु गुरुव लोके शिष्य वित्त वित्त अपहारका क्वचित तत्र दृश्यन्ते शिष्य चित्त अपहारका. पण शिष्याचं चित्त अपहरण करणारे फार थोडे भेटतात. शिष्याचं धन अपहरण करणारे भरपूर असतात. बहु गुरु लोके भरपूर असतात. पण शिष्याचं चित्ताचं हरण करणारा असे फार थोडे असतात. म्हणून सद्गुरू जर गुरु करायचा असेल तर असा करा, का जो आपलं चित्त हरण करेल, चित्तामध्ये येऊन बसेल, असा गुरु असावा. म्हणून कबीरांचा असा दोहा आहे. कबीर म्हणतात, पानी पीना छान के, पानी पीना छान के और गुरु करना जान के. गुरु जो कराल तो जान के म्हणजे त्याचे गुण बघा, त्याचं आचरण बघा, लगेच गुरु करू नका. भगवे कपडे घातले आणि भेटला म्हणजे लगेच गुरु करू नका. त्या गुरुबरोबर राहा, त्या गुरुच्या सहवासात राहा, गुरुचं आचरण बघा, गुरुचे गुण बघा, गुरुची वृत्ती बघा, गुरुचे विचार बघा, गुरुचा आचार बघा, गुरुचा उच्चार बघा. ज्याचा आचार, उच्चार आणि विचार एक आहे, त्याला गुरु म्हणा. तुलसीदासांनी सुंदर सांगितलंय, मनसी एकम, वचसी एकम, कर्मम एकम महात्मना. तुलसीदास म्हणतात, महात्मा कोणाला म्हणावं? मनसी एकम, वचसी एकम, कर्मम एकम महात्मना. मनसी अन्यत, वचसी अन्यत, कर्मम अन्यत दुरात्मना. संत कोणाला म्हणावं? त्यांनी म्हटलंय, म्हणजे मनसी, मनामध्ये एक विचार असेल तोच बोलून दाखवणार आणि तसंच आचरण करणार. मनसी एकम, वचसी एकम म्हणजे बोलताना तेच बोलणार. जे मनामध्ये विचार करतात तोच बाहेर येईल. आणि जे बोलतात तसेच वागतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. सदा बोलण्या, समर्थ म्हणतात, सदा बोलण्या सारखे चालत आहे. गुरु काय सद्गुरु तोची जाय, असं समर्थांचं म्हटलं, सदा बोलण्यासारखे चालत आहे. जे जो बोलतो तसाच चालतो, तसंच आचरण करतो, त्याला गुरु म्हणा, त्याला सद्गुरु म्हणा. म्हणून गुरु करताना सुद्धा महत्वाचं, गुरु करताना
गीते म्हणजे भागवतामध्ये सांगितलंय कसा गुरु असावा, सर्व गुण संपन्न असावा, शब्द ज्ञाने पारंगतू, शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मज्ञाने सदा डुल्लतू. तोच सद्गुरु शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मज्ञाने सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधनी समर्थो यथोचित निज भावी. म्हणजे कसा असावा, शब्द ज्ञाने पारंगत. शब्द ज्ञाने पारंगत म्हणजे काय? म्हणजे शास्त्रामध्ये पारंगत असला पाहिजे. शब्द ज्ञान म्हणजे शास्त्राचं ज्ञान. शास्त्र पुराणामध्ये पारंगत असला पाहिजे. शब्द ज्ञाने पारंगत. आणि ब्रह्मज्ञाने सदा दुर्लतू, ज्याला ब्रह्मज्ञान झालंय आणि ब्रह्मज्ञानामध्ये ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. ज्याला ब्रह्मज्ञान झालंय आणि तो सतत ब्रह्मज्ञानामध्ये सतत रट असतो, डुल्लतू म्हणजे ब्रह्मज्ञानामध्ये जोरत असतो. ज्याला साक्षात्कार भगवंताच्या सगुण रूपाचा आनंद जो सतत घेत असतो, असा ब्रह्मज्ञाने जो डुल्लतू, तोची सद्गुरु काय शिष्य प्रबोधनी समर्थू. शिष्याला प्रबोधन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जो समर्थ आहे किंवा जो शास्त्र पारंगत आहे आणि जो ब्रह्मज्ञानी आहे, तो यथार्थ उपदेश किंवा यथार्थ ज्ञान शिष्याला देऊ शकतो. शिष्य प्रबोधनी समर्थू, तोची सद्गुरु यथोचित निज भावे, यथोचित निज भावे, असं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं. म्हणून असा गुरु असावा का तो सर्व गुण संपन्न असावा, सगळ्या बाजू त्याच्याकडे असल्या पाहिजे. एक माणसाला नदी पार करायची होती, पूर आला होता, नदी पार करायची होती, म्हणून तो वाट बघत बसला का कोणतरी येईल मला उतरवेल, नदीतून पार करवेल. तर ते बघितल्यानंतर एक लंगडा माणूस आला आणि तो म्हणाला मी तुम्हाला नदीच्या पलीकडे घेऊन जातो. लंगडा त्यांनी बघितला हा स्वतःच लंगडा आहे, हा मला खांद्यावर घेऊन कसा घेऊन जाणार. डोळे आहेत, नजर आहे, ठीक आहे, त्याला दिसतंय, त्याला माहित असेल, पण हा पायाने लंगडा असेल तर मला कसा घेऊन जाणार. म्हणून त्यांनी सांगितलं नको. दुसरा आला, दुसरा आला, पायाने धडधाकट होता पण डोळ्याने आंधळा होता. मग याने विचार केला, अरे याला डोळेच नाही, त्याला दृष्टी नाही, तर हा काय, याला रस्ता कसा दिसेल. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला पार करवतो. पार करतो पण विश्वास बसत नाही ना, कारण डोळे नाहीत तुला, दृष्टी नाही, पाय आहेत, धडधाकट आहेत, खांद्यावर घेशील पण जाशील कसा, दृष्टी नाही. तिसरा आला, ज्याला डोळेही होते पाय पण होते, तो म्हणाला मी घेऊन जातो. मग त्याच्यावर भरोसा बसला. का दोन्ही गोष्टी आहेत, पाय पण आहेत, डोळे पण आहेत, म्हणजे हा शक्य आहे, हा घेऊन जाऊ शकेल, भरोसा बसतो. तसा गुरु जो असतो सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असायला पाहिजे. गुरुचा पाठिंबा घ्या, गुरुचं श्रद्धा जर ठेवली गुरुवर, तर फार महत्वाचं म्हणजे गुरुचं ज्ञान किंवा गुरुच्या श्रद्धेने सुद्धा काम होतं. नुसती श्रद्धा ठेवली ना, तरी श्रद्धेने सुद्धा गुरु आपला उद्धार करू शकतो. शंकराचार्यांचं एक उदाहरण सुंदर. शंकराचार्य म्हणजे आदिगुरु आणि ब्रह्मज्ञानी. तर शंकराचार्य एकदा काशी क्षेत्रामध्ये गेले होते आणि काशी क्षेत्रावर गंगेच्या काठावर असे फिरत होते. गंगेच्या किनारी स्वतः असे फिरत होते, आत्मचिंतनात रत होते. आणि एक सनंदन नावाचा सात्विक माणूस होता. त्याला शंकराचार्यांना गुरु करण्याची इच्छा झाली. त्याला अशी इच्छा झाली की आपल्याला जर गुरु करायचं असेल तर आपण शंकराचार्यांशिवाय दुसरा कोणाला गुरु करायचा नाही. मग त्याला समजलं का शंकराचार्य काशी क्षेत्रामध्ये आलेले आहेत आणि मग तो यायला निघाला काशी क्षेत्राकडे. आला तर तो गंगेच्या पलीकडे दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत आला आणि त्या किनाऱ्यावर आल्यानंतर त्याला अलीकडे शंकराचार्यांचं दर्शन झालं. त्यांनी बघितलं का शंकराचार्य काठावरच आहेत आणि शंकराचार्यांनी ओळखलं अंतर्ज्ञानाने काय हा जो समोर आलाय त्याला मला शिष्य बनवायचा आहे किंवा त्याला इच्छा आहे का मी त्याचं गुरुपद घ्यावं, त्याचा गुरु बनावं, हे त्यांनी जाणलं. म्हणजे त्या शिष्याला त्यांनी बघितल्यानंतर शंकराचार्यांची दृष्टादृष्ट झाल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला, त्याचा एवढा एवढा प्रफुल्लित झाला का ते बघितल्यानंतर त्याला लक्षात आलं काय हा मलाच भेटायला आलाय आणि त्याला मला शिष्य करायचंय, हे शंकराचार्यांच्या लक्षात आलं. आणि मग हे लक्षात आल्यानंतर शंकराचार्यांनी त्याला हात केला आणि सांगितलं ये. बघा शंकराचार्य अलीकडच्या किनाऱ्यावर आहेत आणि तो पलीकडच्या किनाऱ्यावर आहे. मध्ये गंगा वाहते, भरपूर पाणी आहे गंगेमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये शंकराचार्य त्याला म्हणतात तू ये. आता ये म्हटल्यानंतर तो पाण्याहून चालत येणार का? पण त्याने विचार केला
जरी याने आपल्याला अनुग्रह दिला नाही किंवा गुरु आपण शिष्य झालो नाही, तर मनोमन आपण ह्या शंकराचार्यांना आपण त्यांना गुरु मानलेलं आहे. मग मनोमन जर त्यांना गुरु मानलं असेल, तर आपली श्रद्धा त्यांच्यावर असायला पाहिजे. आणि जर त्यांच्यावर श्रद्धा असेल, तर मग गुरुनी सांगितल्यानंतर त्याचं नाही ऐकलं तर पाप आहे. गुन्हा नामापराध घडेल. तर म्हणाले अपराध घडेल आणि त्याचं पाप लागेल. म्हणून आता त्यांना आपण जर गुरु मानलं असलं, तर त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी. त्यांनी सांगितलं ये म्हणजे यायला पाहिजे. मग त्याने सुरू केलं. त्यांनी इकडे-तिकडे बघितलं, नाव दिसतंय का कुठे, काय होडी दिसते का, कोण नावाडी दिसतो का, काही बघितलं, कोणी दिसत नाही. मग शेवटी त्यांनी धाडस केलं आणि गुरुवर श्रद्धा ठेवून त्यांनी पाय टाकला पाण्यामध्ये. जसा पाण्यामध्ये पाय टाकला, त्याच्या पायाखाली असं कमळ पुष्प निर्माण व्हायला लागलं आणि त्या कमळावर त्याचे पाय पडायला लागले. जसा-जसा पुढे पाय टाकतो, तशी त्याची कमळं निर्माण व्हायची आणि त्याच्यावर तो पाय टाकत-टाकत तो पलीकडे गेला. आणि मग तो शंकराचार्यांना भेटला. त्यांनी त्यांच्यावर कृपा केली आणि त्याचा उद्धार केला. आणि त्याचं नाव बदलून टाकलं. त्याचं नाव सनंदन होतं. त्याचं नाव सनंदन म्हणून त्याचं नाव बदललं आणि त्याला पद्मपद स्वामी असं नाव दिलं. पद्मपद म्हणजे त्याच्या कमळावर पाय असे. म्हणजे एवढी गुरुवरची श्रद्धा एवढी काम करते. म्हणून ज्याला गुरु करतो त्याच्यावर श्रद्धा ठेवायला पाहिजे. म्हणून गुरु करतानाच कबीर म्हणतात का विचार करून करा. गुरु करणं जान के, म्हणजे गुरु करतानाच आपण व्यवस्थित ध्यान करून किंवा मी जसं सांगितल्याप्रमाणे त्याचा अनुभव घेऊन मग गुरु करावा. कोणालाही गुरु करू नको. आणि असा गुरु मिळाला तर आपण भाग्यवानच आहोत. म्हणजे जे आता हे ब्रह्मानंदम परम सुखदम हे सगळं सद्गुण किंवा लक्षण असणारा गुरु मिळणं हे फार कठीण आहे. आणि हा गुरु शोधून सापडत नाही. असा जो गुरु असतो तो शोधून सापडत नाही. तो आपोआप येतो जेव्हा आपल्या चित्ताची अवस्था गुरुच्या भेटण्याच्या लायक होते किंवा चित्ताची अवस्था उन्मनी अवस्था आपली होते. गुरु भेटावा इथपर्यंत आपल्या चित्ताची पात्रता वाढते. त्यावेळेला गुरुला आपोआप कळतं. म्हणजे देवाला आपोआप कळतं. आणि देवच गुरुच्या रूपाने आपल्याला येऊन भेटतं. संत म्हणून येऊन भेटतात. मग आपल्याला भेटावं लागत नाही. मग आपल्याला शोधावं लागत नाही आणि शोधायला गेलं तर भेटत नाही. कितीही शोधलं तरी आपल्याला सद्गुरू भेटत नाही किंवा संत असे ह्या लक्षणांनी परिपूर्ण असे संत भेटत नाही. ते भेटण्यासाठी पुण्याहीच लागते. ते भेटण्यासाठी पुरुषार्थच करावा लागतो. तो पुरुषार्थ केल्याशिवाय, कर्म केल्याशिवाय, पुरुषार्थ म्हणजेच क्रियामान. आपण जे आता या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जो अधिकार दिलाय भगवंतानी, अधिक अधिकार दिलाय त्याला पुरुषार्थ म्हणतो. क्रियामान कर्म, तिसरं कर्म, संचित प्रारब्ध आणि क्रियामान. मी नेहमीच सांगत असतो. ते 3 प्रकारची कर्म त्याच्यातलं हे तिसरं क्रियामान कर्म हे फक्त मनुष्य देहामध्येच आहे. आणि ते केवळ आणि केवळ 2 गोष्टी विशेष दिलेल्या आहेत इतरांपेक्षा मनुष्य देहामध्ये. ज्ञानो हि तेषाम अधिको विशेषो भागवतामध्ये सांगितलंय. ज्ञान भगवंतानी या मनुष्य देहामध्येच दिलंय. आणि पुरुषार्थाचा म्हणजे क्रियमानाचा अधिकार या मनुष्य देहामध्येच दिलेला आहे. हे ज्ञान एवढ्यासाठी दिले का पुरुषार्थ करा, समजून पुरुषार्थ करा. काय पुरुषार्थ करा? विशेष कर्म करा. हा विशेष अधिकार आहे. तो विशेष कर्म करण्यासाठी दिलाय. आणि विशेष कर्म काय आहे? विशेष कर्म हे भगवत प्राप्तीचं आहे. भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करा. कारण इतर जन्मामध्ये हे करता येत नाही. संसार तर सगळ्या जन्मामध्ये केलाय ना. खाणं, पिणं, झोपणं, उठणं वगैरे सगळे व्यवहार करणं, मुलं-बाळांना जन्म देणं, लग्न करणं हे सगळं तर हे सगळ्या जन्मामध्येच केलंय. ह्या जन्मामध्ये पण तेच केलं तर ह्या जन्म विशेष काय आहे? मनुष्य जन्मामध्ये वैशिष्ट्य आहे ते काय आहे? काहीच नाहीये ना. असं वेगळेपणा असं काहीच नाही, वैषम्य असं काहीच नाही. आणि म्हणून मनुष्य जन्मामध्येच हा अधिकार आहे. त्याला पुरुषार्थ म्हणतात. म्हणून पुरुषार्थ करावा लागतो. सद्गुरू मिळवण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. प्रारब्ध आहे. या जन्मामध्ये प्रारब्ध आपण म्हणतो नशीब. नशीब आहे. नाही असं नाही. पण ते संपूर्ण 100% नशीब नाही. मनुष्य जन्मामध्ये 100% प्रारब्ध नाही. प्रारब्धाचा भाग 25% पण नाही. त्याच्याही पेक्षा कमी आहे. बाकी 75% आपल्याला अधिकार दिलाय भगवंतानी का तुझी तू कर्म कर आणि उद्धार करून घे. प्रारब्धाचे भोग आहेत. पण ते कमी आहेत. आपण म्हणतो अरे नशिबात असेल. अरे नशिबात सगळ्याच गोष्टी नशिबात असतील त्या नाही होत. प्रारब्ध पण आहे ना. म्हणजे प्रारब्धाबरोबर पुरुषार्थ पण आहे ना. हा पुरुषार्थ काय आहे? तर पुरुषार्थ हा नवीन कर्म करण्याचा अधिकार भगवंताने दिलेला आहे या जन्मामध्ये. कर्माचे भोग तर भोगावेच लागतात. त्याला प्रारब्ध म्हणतो.
ते प्रारब्ध तर आहेच, पण नवीन कर्म करण्याचा, पुरुषार्थ करण्याचा जो अधिकार दिलाय आणि त्याच्यासाठी ज्ञान दिलंय, या दोन गोष्टीचा उपयोग या मनुष्य जन्मामध्ये करून आपण श्रेष्ठ, विशेष, आज म्हणजे अलौकिक, दिव्य असं कर्म करायला पाहिजे, का जेणेकरून भगवंत प्राप्त होईल. आणि हे करण्याचा अधिकार फक्त मनुष्य जन्मातच, इतर जन्मामध्ये नाही, स्वर्गातल्या देवांना पण नाही, ब्रह्मलोकापर्यंत कोणाला नाही. गीतेमध्ये सांगितलंय, ब्रह्मभवनात लोका पुनर्वर्ती ना अर्जुन, माम विपत्से ते कंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मभवनात म्हणजे ब्रह्म लोकापर्यंत जे कोणी जीव मात्र भूत मात्र आहेत, त्या सर्वांना पुनर्वर्ती ना अर्जुन, पुनर्जन्म आहे. ब्रह्मदेवाला पण पुनर्जन्म आहे. तर त्या ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व, स्वर्गाच्या पुढचा ब्रह्मलोक आहे. तर त्या ब्रह्मलोकापर्यंत जन्म मरण आहे म्हणजे माया आहे. मग माया आहे म्हणजे सुखदुःख आहे त्यांना पण. ते हे तिथपर्यंत आहे, ब्रह्मलोकापर्यंत आहे. ब्रह्मभुवनात लोका पुनर्वर्ती ना अर्जुन. आणि माझी जे भक्ती करतात, माम प्राप्य जे कौंतेय, माम विपत्तेती कौंतेय, म्हणजे माझी जे भक्ती करतात, पुनर्जन्म न विद्यते, त्यांना पुनर्जन्म नाही. जे माझीच भक्ती करतात. भगवंतानी 15व्या अध्यायात पण सांगितलंय ना, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम येव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. माम येव म्हणजे माझी जे भक्ती करतात तेच या मायेतून तरून जातात, इतर कोण नाही, दुसऱ्या कोणाला नाही जाता येत. दैवी एषा गुणमयी मम माया, ही माया शक्ती आहे, माझी शक्ती आहे, म्हणून माझ्या एवढीच बलवान आहे. माझी जे भक्ती करतात तेच त्याच्यातनं तरुण, त्या मायेला जर खाली करायचं असेल, त्या मायेला जर जिंकायचं असेल, तर जे माझी भक्ती, मी जर त्यांच्यावर कृपा केली, माझी जर शक्ती मी त्यांना दिली, तर ते मायेला ते डावलून पुढे जाऊ शकतात. नाहीपेक्षा मायेच्या बाहेर कोणी नाही येऊ शकत, असं भगवंतानी गीतेमध्ये पण सांगितलंय. म्हणून पुरुषार्थ करावा लागतो. आणि या सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी पुरुषार्थाचा अधिकार भगवंताने दिलाय. आणि हा पुरुषार्थ जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत हे सगळं साधत नाही. म्हणून संत काय येतात, संत अवतार घेऊन कशासाठी येतात? संत येऊन एकच काम करतात, अरे जागृत व्हा, मज निरंतर जागविती, सतत येऊन आपल्याला आठवण करून देतात, अरे हा जन्म तुमच्या संसारासाठी नाहीये, खाण्यापिण्यासाठी नाहीये. हे तर तुम्ही सतत केलं ना, प्रत्येक जन्मात काय करतो, हेच केलंय ना आपण. प्रत्येक जन्मामध्ये हेच केलंय, संसारच केलाय. मग तोच जर ह्या जन्मामध्ये केला, तर ह्या जन्माचं वैशिष्ट्य, जे विशेष जो जन्म आहे मनुष्य जन्म, हे याचं विशेषत्व राहिलं कुठे? काही वैशिष्ट्य नाही राहिलं ना. जे जसं आपण इतर जन्मात केलं तसंच या जन्मात केलं. मग असंच जर केलं तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, बस परत जन्माया, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. जन्म मरण चक्रावरी फिरती जीव कैसे, बहिर्मुख पशु पक्षी नर देव ऐसे. बस हे जन्म मरणाच्या चक्रावर फिरत राहा, एवढंच करावं लागतं. दुसरं काही होत नाही आपल्या. आणि म्हणून ह्या जन्मामध्येच हे साधायचं आहे. आणि हे साधण्यासाठी हा जो मार्ग आहे, हा संतांनी आपल्याला दिलाय. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले शोधून ते हरीच्या नाम. सगळ्या परमार्थाच्या सिद्धांतांचं सार काढलं. संत एकांतात बसले, सगळ्या सिद्धांताचा अभ्यास केला आणि त्या सगळ्या सिद्धांताचं, परमार्थाच्या सिद्धांताचं सार काढिले शोधून ते हे हरीचे नाम. ते भगवंताचं नाम, म्हणजे ते भगवंताचं नाम घ्या, हे सगळ्याचं सार आहे. तर हे नाम घेण्याचा अधिकार, किंवा म्हणजे नाम घेणं म्हणजेच भक्ती करणं. तर हा 14 भक्ती मार्ग जो आहे, हा आपल्याला संतांनी सांगितलाय. संतांनी आपल्यासाठी कष्ट केले, एवढा अभ्यास केला, चिंतन केलं, मनन केलं आणि हा सोपा मार्ग आम्हाला दिलाय. एवढा सोपा दिलाय की आपण प्रपंच करून या मार्गाने भगवत प्राप्ती करू शकतो. इतर मार्गाने नाही, प्रपंच करून इतर मार्ग करणं फार सोपं कठीण आहे. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग, हे सुद्धा मार्ग आहेत भगवत प्राप्तीचे, पण ते सोपे नाहीत. सूक्ष्म दुस्तर असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चालवायचा. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर म्हणजे ह्या सूक्ष्म आहेत, दुस्तर आहेत, कठीण आहेत. आचरण करणं याच्याप्रमाणे प्रपंचात राहून आचरण करणं कठीण आहे. प्रपंचात राहून या मार्गाने आपल्याला हे साध्य करता येणार नाही.
म्हणून हा चौथा मार्ग संतांनी आपल्याला सांगितला, जो सर्वात सोपा आहे. भक्तिपंथ असे सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे म्हणजे जन्म मरणाच्या खेपा, येणे जाणे खेपा, अवघ्या येण्याची खुंटती. कुठल्या पण भक्तिपंथ असे सोपा, हा सर्वात सोपा आहे. याला कसली आट नाही ठेवली संतांनी. कुठल्याही प्रकारचं कंडिशन नाही, नियम नाही, आट नाही, सुचिरभुतता नाही, काही नाही. अहो येता जाता उठता बसता वदनी वदता, ग्रास गिलता सदा देता घेता, घरी दारी सय्यवरी रती सुखाच्या अवसरी, समस्तांची लज्जा जुनी भगवन चिंतन करी. बघा कुठलं काहीच सोडलं नाही. अरे त्यांनी सांगताना सांगितलंय ना, भगवंताची प्राप्तीसाठी अहोरात्र भक्ती केली पाहिजे. अहोरात्र याचा अर्थ काय? 24 तास. 24 तास भक्ती करायची असेल तर 24 तास शुचिर्मुक्ता कशी असेल? देहधर्म आहे की नाही? त्याच्यात देहाचा धर्म आहे. अनेक वेळा आपल्याला काय अनेक अनेक गोष्टी देहासाठी कराव्या लागतात. मग या 24 तासात देहधर्मासाठी वेळ द्यायला नको? मग आपल्याला 24 तास कशी शुचिर्मुक्ता राखता येईल? नाही राखता येणार. म्हणून या मार्गामध्ये, भक्ती मार्गामध्ये कसल्याही प्रकारची नाही. नाम जप जान परम, बाधो न सके दाना स्नानादी कर्म. जे नाम जप हा यज्ञ परम असं म्हटलंय. नाम जप यज्ञ हा परम आहे. बाधो न सके स्नानादी कर्म. जे याला स्नान केलं नाही केलं तर काही बाधा होणार. एवढं पवित्र आणि सोपा मार्ग संतांनी आपल्याला सांगितले. हा कशासाठी सांगितलंय? तुमचा आमचा उद्धार व्हावा म्हणून. त्याला भक्तिपंथ, भक्ती मार्ग म्हणतात. चौथा मार्ग. कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. हा भक्ती मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. आणि तो या संतांनी सांगितलंय. गुरु होऊन आपल्याला त्यांनी उपदेश केला का या भक्तिपंथाला जा, भक्ती करा. आणि म्हणून म्हणतात ते गुरु हा सुखाचा सागरू. गुरु हा सुखाचा सागरू, प्रेमाचा आगरू आणि धैर्याचा डोंगरू कदाकाळी ढळमेळेना, कदाकारी ढळेना. एवढा स्थिर आणि कदाकाळी धैर्याचा डोंगरू. गुरु एकदा सद्गुरु प्राप्त झाल्यानंतर कसली भीती नसते आणि कसली व्याधी, कसला उपाधी काही राहत नाही. उपाधी रहित, व्याधी रहित असं दिव्य होतं. जेव्हा प्राप्ती होतात तेव्हा सगळं आपलं मन, बुद्धी, इंद्रिय, देह सगळं दिव्य होतं. दिव्य म्हणजे देवासारखं. ज्याला कसलीही बाधा नाही, कसली उपाधी नाही, कसलं दुःख नाही, भूक नाही, तहान नाही, ही अवस्था असते त्यांची. जेव्हा प्राप्ती होते त्यांना तहान भूक नसते. संतांना तुम्ही जेव्हा द्या, नको देऊ, कधी द्या म्हणून म्हणतच नाही. दिलं तर खातात, नाही दिलं तर तसेच राहतात. काही फरक पडत नाही त्यांना. तहान भूक हरपलेली असते त्यांना. देहाच्या ज्या भावना असतात, त्या संपलेल्या असतात ना. ते देहच त्या देहाचाच विसर पडलेला असतो. भूक कुठाला लागते? पोटाला लागते ना. पोट कुठे आहे? देहातच आहे ना. त्याच्यामुळे त्यांना तहान भूक नसते. संतांना काही तहान भूक नसते. कितीही चालले त्यांना थकायला होत नाही. का थकायला होत नाही? कारण देहभावच नसतो ना. देहाचं दुःख त्यांना जाणवतच नाहीये. त्याला सद्गुरू म्हणा. म्हणून धैर्याचा डोंगर कदाकाळी डळमळेना. गुरु हा वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची. गुरु हा गुरु हा वैराग्याचे मूळ. वैराग्य प्राप्त करून घ्या. गुरुच्या प्राप्तीसाठी, सद्गुरूच्या प्राप्तीसाठी वैराग्याची प्राप्ती झाली पाहिजे. तर वैराग्याचं मूळ कुठे? गुरुच आहे. म्हणजे गुरु उपदेशानेच आपल्याला याचा सगळ्याचा वीट येणार आहे. संसाराचा वैराग्य म्हणजे काय? वीट. या जे दृष्टी दिसे ते नाशिवंत. म्हणजे नाशिवंताचा वेट आला पाहिजे. सृष्टीमधले जे काय नाशिवंत म्हणजे नाशिवंत काय आहे? जे दृष्टी दिसते ते नाशिवंत. डोळ्याला जे दिसतं ते नाशिवंत आहे. तर हे नाशिवंताचा वीट येणं, त्याचा आपल्याला कंटाळा येणं, त्याची आवड मनातनं जाणं, याला वैराग्य म्हणतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे वैराग्य काय? काय हे जे काय नाशिवंत आहे, हे आपल्या मध्ये येतं. भक्ती मार्गामध्ये मध्ये येतं, अडथळा बनतं. आणि म्हणून त्याचा त्याग करा असं गोंधळेकर महाराजांनी सांगितलंय. तेच ते गुरु हा वैराग्याचे मूळ. वैराग्य गुरुचं म्हणजे नुसतं संतांबरोबर राहिलं, गुरु बरोबर राहिलो तरी आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. आणि गुरु हा परब्रह्म केवळ. कारण गुरु जो सद्गुरू असतो हा परब्रह्म रूपच असतो. जो सद्गुरू करतो किंवा गुरु करतो त्यालाही परब्रह्म रूप माना, देवरूप माना. श्रद्धा ठेवायला पाहिजे ना. श्रद्धा नसेल
श्रद्धा कधी बसते? जेव्हा त्याला आपण परब्रह्म रूप मानू तेव्हा, देवरूप मानू तेव्हा. जे तो श्रेष्ठ आहे असा मानू तेव्हा तो आपल्यावर श्रद्धा बसेल ना. असं जर आपण बोललो की आपल्या माझ्या गुरुलाच काही येत नाही, तर मग काय श्रद्धा बसेल? श्रद्धा काही बनणार नाही. आणि म्हणून त्याला श्रद्धा बसण्यासाठी गुरुला हे ब्रह्म मानायला पाहिजे. असा जेव्हा सद्गुरू असतो ना, तेव्हा तो अनेक प्रकारे आपल्यावर कृपा करत असतो. गुरु कृपेचे प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. 12 प्रकारे कृपा करू शकतो गुरु. 12 प्रकार सांगितलेत. काही गुरु असतात ते धातुरवादी असतात. धातुरवादी म्हणजे अनेक साधनं सांगून साधनाने आपल्यावर कृपा करतात. वेगवेगळी साधनं सांगून ते साधनं जर आपण मनापासून केली तर त्या साधनाच्या मार्गातून त्याच्या माध्यमातून आपल्यावर कृपा करतात. त्याला धातुरवादी गुरु असं म्हणतात. काही गुरु चंदनासारखी कृपा करतात. म्हणजे नुसत्या सुगंधाने स्पर्शाने आपला उद्धार करू शकतात. चंदनाचा स्पर्श झाल्यानंतर त्या दुसऱ्या झाडाला चंदनाचा वास येतो, चंदनाचा सुगंध येतो. तर स्पर्शाने सुगंध येतो तसं गुरुचा आपल्याला स्पर्श झाला म्हणजे कृपा करण्यासाठी स्पर्श. असं नुसता स्पर्श झाला तर नाही होणार. गुरुच्या मनामध्ये कृपा करण्याची इच्छा असली पाहिजे, तीव्र इच्छा. आणि ती इच्छा असताना जर नुसता आपला स्पर्श झाला, गुरुला असं मनामध्ये वाटलं काय माझ्या शिष्याचा मला उद्धार करायचा आहे आणि असा उद्धार करायचा असं मनामध्ये इच्छा करून मग गुरुने स्पर्श केला नुसता, तरी तो आपला उद्धार करू शकतो. त्याला चंदनाप्रमाणे कृपा करणं असं म्हटलंय. दुसरा मार्ग, काही गुरु परिसासारखे स्पर्शाने करतात. जे परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला त्याचं लोखंडाचं सोनं होतं. तसं आपल्या डोक्यावर हात ठेवतात गुरु किंवा स्पर्श करतात, अंगावरून हात फिरवला का आपलं सोनं होतं, का आपला उद्धार होतो. त्याला परिसाची उपमा दिली. परिसाप्रमाणे कृपा करणारे असे गुरु. सर्व प्रचलित असा व्यवहारात मधला आपला मार्ग म्हणजे अनुग्रह देणं. चौथी प्रकार, अनुग्रह देऊन ते आपले उद्धार करतात किंवा आपल्याला मार्ग दाखवतात. अनुग्रह हा 3 प्रकारे देतात. एक, डोक्यावर हात ठेवून. काही गुरु आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि कृपा करतात. डोक्यावर हात ठेवून आपल्याला मंत्र देतात किंवा अनुग्रह देतात. त्याला डोक्यावर हात धरून त्याला अनुग्रह म्हणतो. किंवा काही गुरु आलिंगन देतात. आलिंगन देऊन आपणासारखे करती तात्काळ. किंवा आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. म्हणजे संतांना नुसतं आलिंगन दिलं आणि आलिंगन देताना जर संतांच्या मनामध्ये इच्छा असेल का याचा उद्धार करावा, तर ते आपलं आलिंगनाने उद्धार करू शकतात. आणि तिसरा प्रकार अनुग्रहाचा म्हणजे दृष्टीतून देतात. आपल्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्यांनी जर आपल्याला दृष्टी टाकली आपल्यावर, तरी आपला उद्धार होतो. असं 3 प्रकारे अनुग्रह म्हणजे चौथा प्रकार अनुग्रह देतात. विचाराने अनुभव देतात, विचाराने उद्धार करतात. काही गुरु आहेत ते विचाराने. विचार म्हणजे आत्म अनात्म काय आहे याचा विचार सांगतात. आत्म आणि अनात्म म्हणजे ह्याच्यातला आत्मा काय आहे, अनात्म म्हणजे नाशिवंत काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, सार असार याचा विचार सगळं सांगतात. आणि ज्ञान आपल्याला देतात, ज्ञानाची प्राप्ती करून देतात. ज्ञानाची प्राप्ती झाली, खरं ज्ञान आपल्याला मिळालं, खऱ्या ज्ञानाची आपल्याला ओळख झाली का मग अज्ञान जातं, असार अनात्म जातं, असार जातं, निघून जातं. तर असं सारासार विचाराचा आपल्याला उपदेश करून जे गुरु आपला उद्धार करतात त्यांना विचार पद्धती असं म्हटलंय. विचार पद्धतीने आपला उद्धार करतात. 6वं आहे कश्यप. कश्यप म्हणजे कासव. कासवासारखी आपला उद्धार करतात. कासवासारखं. कासवासारखं म्हणजे काय, कासवाची जी पिल्ले असतात, कासवाची पिल्ल, त्यांच्यावर त्या कासवानी कासविनीने नुसती दृष्टी टाकली का त्यांचं पोट भरतं. कासवीचे बाळ वाढे उठा उठी, दुधा नाही भेटी अंग संग, असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. कासवीचे बाळ वाढे उठा उठी, दुधा नाही भेटी अंग संग. जे त्याची आई त्याला स्वतः अंगावर घेत नाही, दूध पाजत नाही, फक्त कृपा दृष्टी, नुसती दृष्टी टाकते आणि त्या दृष्टीनेच त्या पिल्लांचं पोट भरतं. तसं सद्गुरूने आपल्यावर नुसती दृष्टी टाकली तरी आपला उद्धार करू शकतो. त्याला कच्छप मार्ग असं म्हटलंय.
म्हणजे कासवाच्या पद्धतीने आपला उद्धार करतात, कच्छप मार्ग. दुसरा पुढचा मार्ग त्यांनी सांगितलं चंद्र. चंद्र जसा चंद्रामध्ये चंद्रकांत मणी जो पाझरतो, जेव्हा चंद्र उगवला का चंद्रकांत मणी एक मणी असतो, तो चंद्रकांत मणीला पाझर फुटतो. तसं गुरुकडे बघितल्यानंतर आपल्याला पाझर फुटतो आणि तो असा जर पाझर फुटला तर आपला उद्धार होतो. तर चंद्रासारखी चंद्राच्या छायेप्रमाणे किंवा चंद्रासारखी छाया टाकून आपल्यावर गुरु आपला उद्धार करू शकतो. पुढचा दर्पण. दर्पण हा प्रकार, दर्पण म्हणजे आरसा, म्हणजे गुरु आपलं दर्शन देतो आपल्याला. गुरु आपल्यामध्ये परब्रह्म दाखवतो आणि जसं आपल्याला आपलं रूप आरशामध्ये दिसतं तसं आपलं आत्मरूप गुरुमध्ये आपल्याला दिसतं. गुरु आपल्याला आपलं रूप गुरुमध्ये दाखवतो, म्हणजे आपलं आत्मरूप. आणि ते आत्मरूपाचं दर्शन झाल्यानंतर गुरु आपलं उद्धार करतो. म्हणजे तेच तर बघायचं असतं ना, स्वतःच्या आत्मरूपाचा आपल्याला आत्मरूप बघायचं असतं, आत्मरूपाचा साक्षात्कार करायचा असतं. तो साक्षात्कार म्हणजे तू आत्मा आहेस, तू भगवंत आहेस, तू देवाचा अंश आहेस, तू भगवंताचा अंश आहेस, याचा आपल्याला साक्षात्कार करून त्याला दर्पण पद्धत, म्हणजे दर्पण पद्धत असं म्हटलंय. दर्पण पद्धतीने आपल्यावर कृपा करतात. छायानिधी. छायानिधी हा पक्षी आहे. छायानिधी हा पक्षी आहे. आपल्याला माहित नाही, बघितला नाही, पण असं शास्त्रामध्ये दिलंय. छायानिधी नावाचा पक्षी आहे. ह्या पक्षाची ज्याच्यावर छाया पडते तो राजा बनतो. तो राजा होऊन जातो. ह्या पक्षी उडत असताना त्याची जर छाया एखाद्या माणसावर पडली तर तो राजा होतो. म्हणजे एवढा गुणवान असा हा पक्षी आहे. तसं सद्गुरूंची आपल्यावर छाया पडली, सद्गुरूंची आपल्यावर छाया पडली तरी आपला उद्धार होतो. छायानिधी पक्षाप्रमाणे गुरु आपल्यावर कृपा करतात, त्याला छायानिधी प्रकार असं म्हटलंय. दुसरा नादनिधी. नादनिधी असा मणी आहे, नादनिधी नावाचा मणी आहे. हा नादनिधी मणी काय, या मण्याचा नाद एखाद्या धातूवर पडला तर त्याचं सोनं होतं. नादनिधी मण्याचा नाद एखाद्या धातूवर आपटला तर त्याचं सोनं होतं. तसं गुरुचं वाक्य किंवा गुरुचे शब्द आपल्या कानावर पडले आणि ते जर आपल्या चित्तामध्ये रुतले तर आपला उद्धार होतो. गुरुवाक्याने आपला उद्धार होतो. त्यांचा गुरुचा आवाज आपल्या कानावर पडला आणि चित्तामध्ये ठसला तर आपला उद्धार होऊ शकतो. क्रौंच पक्षी आहे, तर क्रौंच पक्षाप्रमाणे सुद्धा आपला उद्धार गुरु करतात. क्रौंच पक्षाचं काय वैशिष्ट्य, क्रौंच पक्षी हा आपल्या पिल्लांचं पोट नुसतं आठवणीने भरतो. तो कितीही मैल दूर असेल, क्रौंच पक्षी हा किती मैल दूर असला आणि तिथून त्यांनी आपल्या पिल्लांची आठवण केली तर इकडे पिल्लांचं पोट भरतं. तसं गुरुनी दूरवरून जरी आपली आठवण केली आणि दूरवरून आपल्यावर कृपा केली, गुरुच्या मनामध्ये दूर असताना सुद्धा विचार आला का माझ्या ह्या शिष्याचा मला उद्धार करायचा आहे, असा नुसता विचार आला तरी गुरु आपला उद्धार करू शकतात. म्हणजे त्याला क्रौंच मार्ग असं म्हटलंय. नंतर सूर्यकांत मणी. सूर्यकांत मणी पुढचा प्रकार आहे 11वा. का सूर्यकांत मणी मला वाटतं 12वा आहे तो. सूर्यकांत मणी हा सूर्यकिरणामध्ये ठिणग्या सोडतो. सूर्यकांत नावाचा मणी असतो, तो मणी त्याच्यावर सूर्यकिरण पडली का त्या ठिणग्या सोडत असतो आणि तो तसं आपण म्हणजे सूर्याच्या सानिध्यात ह्या सूर्यकांत मणी या ठिणग्या सोडतो, म्हणजे सूर्याच्या सानिध्यामध्ये. तसं गुरूंच्या सानिध्यामध्ये गुरु आपल्यावर विचारांचा वर्षाव करत असतो. न कळत आपल्याला विचार आपल्या मनामध्ये बाणवत असतात, जे ठिणग्या सोडत असतात किंवा विचार आपल्या चित्तामध्ये बाणवत असतात. त्या आपल्या विचार चित्तामध्ये भरत असतात, मनामध्ये भरत असतात आणि अशाने आपलं चित्त शुद्ध करत असतात. अशा रीतीने सुद्धा सूर्यकांत मण्यासारखे सुद्धा गुरु आपल्यावर कृपा करतात. हा पण एक प्रकार आहे. असं 12 प्रकारे गुरु आपल्यावर कृपा करू शकतात. तर गुरु कुठल्याही प्रकारे अनंत शक्ती असतात. सद्गुरु बोलल्यानंतर सद्गुरूचा म्हणजे देवासारख्या अनंत शक्ती सद्गुरूंकडे असतात आणि म्हणून सद्गुरु हे अनेक प्रकारे आपल्यावर कृपा करू शकतात. म्हणून सद्गुरूंची कृपा ही अनेक प्रकारे होते. फक्त सद्गुरूंवर श्रद्धा ठेवावी लागते, श्रद्धा असावी लागते. आणि ही श्रद्धा वगैरे श्रद्धा ठेवून आपण सद्गुरूच भेटला ना कसं करणार. म्हणून सद्गुरू भेटण्यासाठी काय आहे तर हा भक्ती मार्ग संतांनी सांगितलाय.
आपण भगवंताच्या नामावर, भगवंतावर श्रद्धा ठेवावी. सद्गुरू म्हणजेच भगवंत. तर ह्या भगवंतावर श्रद्धा ठेवून भगवंताची भक्ती म्हणजेच भगवंताचं नामस्मरण करत राहणं. सगळ्या संतांनी काय केलं? सद्गुरूंची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती कशी करून घेतली? नामस्मरणाने. हीच भक्ती श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये हीच भक्ती श्रेष्ठ आहे. सत आदी त्रियुगे असं शास्त्रामध्ये सांगितलंय. सतयुग म्हणजे सत आदी त्रियुगे बोध वैराग्य मुक्ती साधको कलो तू केवला भक्ती ब्रह्म सायुज्य कारणी. कलो तू केवला भक्ती ब्रह्म सायुज्य कारणी. सायुज्य मुक्ती देणारी आणि ब्रह्माचं साक्षात्कार करून देणारी कलियुगामध्ये केवळ भक्ती, फक्त भगवंताची भक्ती हीच कलियुगामध्ये आपल्याला साक्षात्कार करून देईल. सत आदी त्रियुगे म्हणजे सतयुग आणि इतर 3 युगामध्ये किंवा दुसऱ्या युगांमध्ये सतयुग, द्वापार युग आणि त्रेतायुग या युगामध्ये बोध वैराग्य ज्ञान साधको हे 3 मार्ग म्हणजे प्रत्येक गोष्टी प्रत्येक युगामध्ये प्रत्येक गोष्टीला म्हणजे कुठल्या मार्गाने भगवत प्राप्ती होईल त्याला वैशिष्ट्य आहे. बोध म्हणजे ज्ञान. सतयुगामध्ये ज्ञानाची प्राप्ती करून भगवंताची प्राप्ती होत होती. बोध वैराग्य म्हणजे त्रेतायुगामध्ये वैराग्य प्राप्त होऊन सगळं पूर्ण वैराग्य प्राप्त झाल्यानंतर देवाची कृपा होत होती. बोध वैराग्य मोक्ष मुक्ती. द्वापार युगामध्ये मुक्ती मिळवावी लागत होती तप करून, तपश्चर्या, पूजा अर्चा करून. तर अशा रीतीने मिळत होतं. पण कलो तू केवला भक्ती ब्रह्म सायुज्य कारणी. कलियुगामध्ये केवळ भक्ती मार्ग श्रेष्ठ सांगितलाय. म्हणून सद्गुरूंच्या भेटीसाठी आपल्याला काय करता येईल? हे अनेक मार्ग सांगितले, सगळ्या मार्गाने तर आपल्याला जाता येणार नाही. मग आपल्याला काय करायचं तर भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण जसं जसं करू तसा तसा भगवंत आपल्या जवळ येईल. तसा जवळ येईल तशी भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होईल. भगवंताने गीतेमध्ये पण सांगितलं, मी नेहमी सांगत असतो, यो यथा माम प्रपद्यन्ते तान तथा भजामी अहम. यो यथा माम प्रपद्यन्ते, जो जेवढी माझी भक्ती करतो, तान तथा भजामी अहम, तेवढीच मी त्याची आठवण करतो. म्हणजे जेवढं आपण भगवंताचं नामस्मरण करू तेवढा देव आपल्या जवळ येईल, तेवढा भगवंत आपल्या जवळ येईल, असं भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून मग आपल्या हातात काय आहे? भगवंताची आठवण करणं. संताला शोधून गेले तर संत शोधून सापडत नाहीत. संत आणि देव शोधून सापडत नाही. तो फक्त आपल्या भक्तीच्या बळावरच आपल्याला भेटवायचा आहे. या संताला भक्तीच्या बळावरच आपल्याला भेट घडवून आणायची. एकच आपल्या हातात कर्म करणं, प्रारब्ध पुरुषार्थ करणं एवढंच. कर्मण्येव अधिकार असते. काय सांगितलं? कर्मावरच तुझा अधिकार, तू कर्मच करू शकतो. सहजम कर्म कौतेय सदोषम न तजेत. सहजम कर्म कौतेय, सहज कर्म करत राहा. आणि कर्म काय? श्रेष्ठ कर्म कुठलं आहे तर देवाची भक्ती. म्हणून विशेष जन्मामध्ये विशेष कर्म करा. विशेष कर्म कुठलं आहे तर देवाची भक्ती आहे, ती करत राहा. आणि ही करत राहिल्यानंतर मग चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झालं का देव आपल्याला शोधत येतो. कबीरांचा दोहा नेहमी सांगतो मी, बऱ्याच वेळा कदाचित ऐकला असेल मागच्या प्रवचनामध्ये. कबीरा मन निर्मल भया जैसा गंगा नीर, पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीरा मन निर्मल भया म्हणजे जसं जसं देवाची भक्ती करू तसं आपलं चित्त स्वच्छ होतं, चित्त शुद्ध होत जातं, मन निर्मळ होत जातं. आणि असं निर्मळ झालं का कबीरा मन निर्मल भया जैसा गंगा नीर, गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ झालं, मग आपल्याला वाट बघावी लागत नाही. पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीर कबीर करत पाठीमागे धावत धावत हरी येतो, भगवंत येतो आपली पाठ धरत. कशासाठी? तर अरे ह्या सत्पुरुषाचे चरणरज मला लागू दे. भगवंत इच्छा करतो. जेव्हा आपल्याला अशी प्राप्ती होते तेव्हा भगवंत आपल्या पाठी पाठी धावत असतो. कशासाठी? का संतांचे चरणरज माझ्या मस्तकाला लागू दे, याच्यासाठी देव आतुर असतो, असं कबीरांनी म्हटलंय. मग आपल्याला देवाला शोधावं लागत नाही. आणि म्हणून भगवंताची भक्ती ही कलियुगामध्ये श्रेष्ठ सांगितली. मग त्या भक्ती करताना आपल्याला जर काय अडचणी येत असतील तर ह्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी, आपल्या ज्या अडचणी काय संकट किंवा शंका येतील त्या शंका निवारण्यासाठी आपल्याला गुरुची गरज असते.
त्याच्यासाठी ही गुरुची गरज असते. आणि जेव्हा गुरु करतो, एकदा गुरु केल्यानंतर त्याच्यावर श्रद्धा ठेवायला पाहिजे. श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवायला पाहिजे. तो जे सांगेल तसं आपण आचरण करायला पाहिजे. असं जर आचरण केलं नाही तर तो नामापराध आहे असं म्हटलंय. शास्त्रामध्ये 10 नामापराध सांगितले. 10 प्रकारचे नामापराध. नामापराध याचा अर्थ घोर अपराध. आणि असा हा नामापराध आहे, तो माफ होत नाही. तो जळून जात नाही. नामापराध पाप हे भोगावंच लागतं. त्याला नामापराध म्हणतात. म्हणजे हे घोर पाप आहे. ते असे 10 प्रकारचे नामापराध. त्याच्यातलं एक सांगितलंय की गुरुच्या वचनावर भरोसा न ठेवणं, शास्त्राच्या वचनावर भरोसा न ठेवणं, वेदांच्या वचनावर भरोसा न ठेवणं, हे 3 झाले. संतांची निंदा करणं, 4था. भगवंताच्या नामाच्या महिमा त्याच्यावर भरोसा न ठेवणं, 5वा. शिव आणि विष्णू मध्ये फरक मानणं, वेगळे आहेत असं समजणं, शिव आणि विष्णू वेगळे आहेत असं समजणं नामापराध आहे. आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्म स्वीकारणं हा नामापराध आहे. म्हणून आपला धर्म वाईट असला तरी तो आचरण करावा. जे वाईट आचरण केलं तर ते आपल्या धर्मात करावं. श्रेया श्रेयान स्वयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनिष्ठतात स्वधर्मे निधन श्रेय असं म्हटलंय. स्वधर्मे निधन श्रेय, परधर्म म्हणजे स्वधर्मे निधन श्रेय म्हणजे आपल्या धर्मामध्ये मरण आलं ना तरी आपला धर्म सोडू नये. निधन श्रेय, श्रेय म्हणजे श्रेष्ठ आहे. परधर्म भयावहा म्हटलंय. स्वधर्मे निधन श्रेय, परधर्म भयावहा. परधर्मात गेलं तर भय निर्माण होईल, दुःख निर्माण होईल. म्हणून स्वधर्म सोडू नये. स्वधर्म सोडणं आणि दुसऱ्या धर्मात प्रवेश करणं हे पाप आहे, नामापराध आहे. म्हणून हा अपराध करू नये. पुढचा अपराध सांगितले. एखाद्याला असं वाटतं नामस्मरण केल्यानंतर मग पाप जळून जातात, मग करा, पाप करा आणि परत नामस्मरण करा आणि पाप जळा, असं नाही. असं केलं तर ते महापाप आहे, नामापराध आहे. नामाच्या बळावर पाप करणं हे अपराध आहे, नामापराध आहे. असे 10 अपराध सांगितले. आणि त्याच्यातला एक आहे का गुरुच्या वचनावर भरोसा न ठेवणं. गुरुच्या वचनावर भरोसा ठेवला नाही तर नामापराध. एकदा तुम्ही गुरु म्हणून त्याला मानलात, मग त्या गुरुमध्येच देव बघा. मग कसाही असू दे, तुम्ही एकदा त्याला गुरु मानलात ना, मग तो भगवंताचा अंशच आहे. पण तुम्ही त्याला त्याच्याकडे बघताना देव म्हणूनच बघा, भगवंत म्हणूनच बघा. त्या गुरुला भगवंत माना, देव माना आणि त्याच्यातल्या देवाला आज्ञा देतो, आज्ञा करील ती देवाचीच आज्ञा समजून त्याच्यावर श्रद्धा ठेवा. असं जेव्हा आपण आचरण करतो तेव्हा त्या गुरुची विद्या किंवा गुरुने दिलेला आपला अनुग्रह तो फळाला येतो. तो आणि असा नाही, परंपराने आलेला गुरु असायला पाहिजे. जो गुरु करतो त्याला त्याची परंपरा असली माहित असली पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याला कोणी गुरु कराल त्याला विचारा तुमची परंपरा काय. सगळ्यांच्या परंपरा ह्या आदिनाथांकडनं आल्या. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा परंपरा ही आदिनाथापासून सुरू होते. आदिनाथ म्हणजे शंकर. ते शंकरापासून सगळ्या परंपरा सुरू होतात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गरक्षाशी केला. गोरक्ष बोलला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दाताला ज्ञानदेवा सार चोजवले. ते हे इथपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती. आदिनाथापासून पहिली परंपरा चालू झाली आणि आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना गुरु केलं. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना गुरु केलं. गोरक्षनाथांनी गैनीनाथांना सांगितलं. गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं. जे ह्या परंपरेपर्यंत असे 6 सद्गुरूंपर्यंत ही एक शिष्य आणि एक गुरु अशीच परंपरा असा हा चालू होता. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हे सर्वांना मोकळं केलं. आपण परवा पसायदानामध्ये बघितलं ना, हे विश्व स्वधर्म सूर्य पाहू, हे मागणं कोणी मागितलं? हे ज्ञानेश्वर महाराजांनी. हे ज्ञान आहे मला, म्हणजे विश्वात्मक देवाला निवृत्तीनाथांना सांगितलं का हे ज्ञान मला विश्वासाठी प्रकट करायचं आहे. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले. ते हे विश्वासाठी, एक गुह्य जे आहे विश्वासाठी प्रकट करायचं आहे. मला एकट्यापुरतं ठेवायचं नाही, याला विश्वरूप द्यायचं आहे, असं मागणं मागितलं माऊली ज्ञानेश्वरांनी.
आणि मग निवृत्तीनाथाने हा होईल दान पसावो, त्यांना आशीर्वाद दिला का जा तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. आणि म्हणून मग ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञान सर्वांसाठी प्रकट केलं. मग अनेक गुरु झाले. तोपर्यंत एक गुरु आणि एक शिष्य अशीच परंपरा चालू होती. म्हणून गुरु हा जेव्हा करतो आपण तेव्हा करताना विचार करून करावा. गुरु लगेच केला नाही, केलाच पाहिजे असं काही नाही. कोणालाही विचारा शंका. पण जेव्हा एकदा गुरु एखाद्या माणसाला गुरु म्हणून जेव्हा मानू तेव्हा त्याच्याकडे हे सगळे सद्गुण असले पाहिजेत. तो ज्ञानी असला पाहिजे. शब्द पर निष्णात, शिष्य प्रबोधिनी समर्थ, ब्रह्मानंदे डुलत, असं शास्त्रोक्त असा असला पाहिजे. त्याला शास्त्राचं ज्ञान असायला पाहिजे. असा गुरु जर केला तर तो आपलं कल्याण करेल. नाही तर कोणालाही केला नाही तर मग काय, असं म्हणतात ना, काय उदाहरण शास्त्रामध्ये दिलंय, गुरु लोभी धनमान, शिष्य शिष्य लोभी अतिदीन. काय दोघाशी लटपट लागली पूर्ण, कोण कोणाशी आवरेना. उदाहरण दिलंय त्याच्यात छानपैकी. एक गुरु होता आणि एक शिष्याकडे गेला गुरु. शिष्याला भेटायला गेला. त्याला आनंद झाला शिष्याला का म्हणजे गुरु आलेत घरी, एवढ्या दिवसाने आलेत म्हणून त्यांनी छानपैकी त्यांना पंचपक्वानाचं जेवण वगैरे दिलं, सगळी व्यवस्था सुंदर केली. पण तो गुरु खरा गुरु नव्हता ना. त्यांनी सगळं 2 दिवस त्याचा पाहुणचार घेतला आणि निघाला पाहिजे ना. मग निघताना काहीतरी गुरुला द्यायला लागतं. मग त्या गुरुने विचार केला का आता काय मागावं या शिष्याकडे. तर त्या शिष्याच्या घराच्या दारामध्ये एक सुंदर घोडी अशी बांधलेली होती. त्या गुरुला असं मनामध्ये विचार आला का त्याला असं वाटलं का आपण पायी फिरत असतो, सारखं उन्हातानात फिरत असतो. ही जर घोडी आणि जर आपल्याला दिली तर या घोडीवर आपल्याला फिरता येईल, म्हणजे पायी फिरायला नको. जे आपला चांगला म्हणजे आधार होईल. म्हणून ही घोडी मागूया. म्हणून या गुरुने काय केलं, निघण्याच्या वेळेला त्याने अंगामध्ये घेतलं, असं संचरतं ना अंगामध्ये, तसं त्याच्या अंगामध्ये संचरलं असं दाखवलं शिष्याला. आणि तो संचरल्यानंतर बोलायला लागला, घोडी घोडी घोडी. असं भूत घेतला, म्हणजे अंगात वारं घेतलं आणि घोडी घोडी घोडी. तो शिष्य पण हुशार होता ना, त्याच गुरुचा शिष्य चेला. त्यांनी समजलं का ह्या गुरुचा आपल्या घोडीवर डोळा आहे. मग त्या शिष्याने विचार केला तर काय करावं, घोडी तर त्याची उत्पन्नाचं साधन होतं, घोडी तर द्यायची नव्हती गुरुला, मग काय करावं. मग त्या शिष्याने विचार केला. त्या गुरुच्या अंगावर एक सुंदर शाल जोडी, महागडी शाल जोडी होती. त्यावेळेला घोडीची किंमत काय 200 300 400 रुपयात घोडी येत होती. पण ती शाल जोडी ज्या गुरुच्या अंगावर होती ती भारी होती, त्याच्यापेक्षा 800-900 रुपये किमतीची होती. मग त्या शिष्याने विचार केला का आता ह्या गुरुना काहीतरी आपल्याला द्यायची तर नाही घोडी, पण मग काय मार्ग काय करायचा. मग त्यांनी पण अंगात घेतलं, त्यांनी पण वारं घेतलं आणि तो बोलायला लागला शिष्य, शाल जोडी शाल जोडी. गुरु बोलतोय घोडी आणि हा बोलतो शाल जोडी. दोघांची झोपली, लटपट लागली पूर्ण. आणि मग त्या गुरुच्या लक्षात आलं का आपला शहाणा शिष्य आहे, हा काय आपल्याला घोडी देणार नाही. मग शेवटी त्यांनी त्याचा आपला घोडी घोडी बोलायचा बदलला आणि तो म्हणतो तुझं तुला माझं मला, तुझं तुला माझं मला. असं म्हणायला लागला. आणि शेवटी काय त्यांनी घोडी दिली नाही आणि शाल जोडी दिली नाही. असा गुरुने चेला असा काय उपयोग नाही. समर्थ म्हणतात गुरु कसा पाहिजे, गुरु ऐसा चाहिए शिष्य का कछु न ले, आणि शिष्य ऐसा चाहिए गुरु का सब कुछ दे. जे शिष्य असा पाहिजे का गुरुला संपूर्ण अर्पण करेल, आणि गुरु असा पाहिजे का तो गुरु शिष्यांकडनं काही येऊ शकले. बघा सुंदर उदाहरण आहे आपल्या समर्थाने आपलं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य समर्थांच्या चरणावर अर्पण केलं. संपूर्ण स्वराज्य जे काय स्वातंत्र्य स्वराज्य मिळवलं होतं हे संपूर्ण सगळं त्यांना दान करून टाकलं, त्यांच्या चरणावर अर्पण करून टाकलं समर्थाने. पण समर्थाने त्यांच्या राज्यातलं काही घेतलं नाही. समर्थाने सांगितलं हे तुमच्याकडेच ठेवा आणि माझं राज्य म्हणून चालवा. याला गुरु म्हणतात. आणि गुरु एवढे आपले सतर्क, आपलं संरक्षण करणारे असतात. बघा श्रद्धा गुरुवर ठेवली तर गुरु आपलं संरक्षण करत असतात. समर्थांचा आठवण, समर्थांचे केल्यानंतर मला आठवण झाली, त्यांचं कल्याण स्वामींची आठवण झाली. एक कल्याण स्वामींची गोष्ट आहे का जेव्हा सज्जन गडावर समर्थांबरोबर कल्याण स्वामी चालले होते आणि जात असताना असा एक कडा आहे तिकडे, खोल दरी आहे त्या कडाच्या पलीकडे. ते चालत असताना वारा आला जोराचा
आणि त्या वाऱ्याने समर्थांच्या खांद्यावर असलेली चाटी म्हणजे त्यांचा काय उपर्ण, ती चाटी वाऱ्याने उडाली आणि त्या कड्याच्या खाली पडली. म्हणजे वाऱ्याने उडत उडत त्या कड्याच्या पलीकडे गेली. आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं समर्थांच्या का चाटी आपलं उपर्ण उडालं. त्यांनी हाक मारली, कल्याण चाटी, एवढंच बोलले ते. कल्याण चाटी बोलल्यानंतर कल्याण स्वामींनी त्या कड्यावरून उडी मारली. चाटी धरण्यासाठी त्या कड्यावरून उडी मारली आणि ती चाटी हातात धरण्यासाठी त्यांनी उडी मारली. त्या चाटीच्या पाठोपाठ त्यांनी उडी मारली. पण चमत्कार असा, जेव्हा ते कड्यावरून खाली पडले चाटी घेऊन, तेव्हा समर्थ तिथे त्यांना सांभाळायला होते. त्यांनी हातामध्ये त्यांना झेललं. समर्थांनी कल्याण स्वामीला हातामध्ये झेललं. म्हणजे जेव्हा श्रद्धा असते तेव्हा श्रद्धा काय काम करते बघा. ही श्रद्धा म्हणतात, गुरुवरची श्रद्धा. जसं त्या सनंदांनी शंकराचार्यांवर भरोसा ठेवला आणि पाण्यामध्ये पाय टाकलं, तर पाय त्यांनी बुडू दिलं नाही, सद्गुरूंनी त्यांना बुडू दिलं नाही. किंबहुना त्याच्या पायाखाली कमळ उत्पन्न झालं. ती श्रद्धा आहे. गुरु अनेक प्रकारे आपली परीक्षा घेत असतात आणि गुरु आपल्याला पतन होऊ देत नाही. असं गीतेमध्ये पण भगवंतांनी सांगितलंय. गीतेमध्ये नमे भक्त पनश्यती, हे पार्था नमे भक्त प्रणश्यती, शश्वत भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती. कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यती, न मे भक्त प्रणश्यती. माझ्या भक्ताचं मी पतन होऊ देत नाही. परत समर्थांचं सुंदर उदाहरण आहे ना, आपल्या सगळ्यांना श्रुत आहे, म्हणजे सांगत नाही मी का. जेव्हा एकदा गड त्यांनी काबीज केला शिवाजी महाराजांनी आणि त्या गडावर जाण्यासाठी रस्ता बनवण्याचं काम चाललं होतं आणि हजारो कामगार त्या रस्त्यासाठी काम करत होते. त्या गडावर रस्ता बनवण्यासाठी हजारो कामगार काम करत होते. आणि म्हणून कसं काम चाललंय म्हणून बघण्यासाठी शिवाजी महाराजांनी फेरफटका मारण्यासाठी गेले आणि एका उंच दगडावर खडकावर उभे राहिले आणि त्यांनी नजर टाकली. आणि नजर टाकल्यानंतर त्यांनी बघितलं का हजारो कामगार काम करतात, हा रस्ता बनवण्याचं काम चाललंय आणि हजारो कामगार काम करतात. त्यांच्या मनामध्ये नुसता विचार आला शिवाजी महाराजांचे का हे जे कामगार काम करतात, हजारो कामगार, यांचं पोट भरण्याचं जबाबदारी मी आहे, मी यांचा अन्नदाता आहे. म्हणजे एवढ्यांना अन्नदान करतो मी, एवढ्यांना अन्नदान देतो किंवा यांचं पालन पोषण मी करतो. एवढा बोलले नाहीत, नुसता मनामध्ये विचार आला. एवढा विचार म्हणजे हा अभिमान आहे ना, अहंकार आहे. मग एवढा सुद्धा अहंकार समर्थांना सहन झाला नाही, सद्गुरूंना सहन झाला नाही. त्या क्षणाला जेव्हा मनामध्ये विचार आला, त्या क्षणाला तिथे हजर झाले. जय जय रघुवीर म्हणून समर्थ तिथे प्रगट झाले. आणि प्रगट झाले आणि त्यांनी अहंकार तर घालवायचा आहे आणि तोंडावर बोललं तर मान्य करत नाही किंवा त्यांना अनुभव दिला पाहिजे. म्हणून समर्थांनी सांगितलं का महाराज फार सुंदर काम चाललंय, काय आपण धर्मात्मा आहात, एवढ्या हजारो लोकांचं पोट भरता. त्यांची प्रशंसा केली. म्हणाले माझी एक इच्छा आहे. तर म्हणे काय गुरुदेव तुमची इच्छा काय आहे? गुरुची इच्छा प्रमाण काय सांगा, हुकूम करा, आज्ञा करा. समर्थाने सांगितलं तुम्ही ज्या दगडावर उभा आहात ना, तो दगड तोडावा अशी माझी इच्छा आहे. शिवाजी महाराजांनी लगेच सगळ्या कामगारांना बोलवलं आणि ते दगड तोडायला सांगितलं. जुनाट खडक होता. जेव्हा जुना दगड असतो ना, जुनाट खडक असतो, त्याच्यात आतमध्ये पोकळी असते. तर तो फोडल्यानंतर त्या आतमध्ये त्याला पोकळी होती, त्या पोकळीमध्ये एक बेडकी होती आणि ती जिवंत होती. ती जिवंत बेडकी तो खडक फोडल्यानंतर टनकन उडी मारून बाहेर आल्यानंतर समर्थांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, म्हणाले तुम्ही काय छत्रपती आहात, हिंदवी राजाचे स्वराज्याचे, हिंदवी स्वराज्याचे काय राजे आहात म्हणाले तुम्ही. म्हणाले ह्या खडकामध्ये आतमध्ये जी बेडकी आहे तिला सुद्धा अन्नदान तुम्ही करताय, ती सुद्धा जिवंत आहे. म्हणजे हिला अन्न देणारे कोण आहात? तुम्हीच. एवढं बोलल्यानंतर शहाण्याला शब्दाचा मार. शिवाजी महाराज सुद्धा शिष्य नुसते नव्हते, तेवढ्याच तोडीचे होते. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं आपण जो मनामध्ये विचार केला चुकीचा होता, तो आवडलेला दिसत नाही गुरुरायांना. आणि म्हणून समर्थांच्या चरणावर लोटांगण घेतलं आणि म्हणाले मला माफ करा, आज झाली परत चूक होणार नाही. जे गुरुना थोडं सुद्धा अवगण चालत नाही, लक्षात घ्या. जरा सुद्धा नमे भक्त प्रणश्यती, जे आपले मज निरंतर जागवती, काय वानू या संतांचे उपकार, मज निरंतर जागवती. निरंतर आपल्याला जागृत करत असताना एकदा का त्यांना आपण समर्पण केलं का आपल्याला आपलं पतन होऊ देत नाहीत. नमे भक्त प्रणश्यती.
आपल्या मनामध्ये अवगुण आला, विषयाकडे वळलो तर तिथे ते हजर असतात. बघा अनुभव घेऊन. तुम्ही जर खरोखर भगवंताची भक्ती करत असाल आणि तुम्ही जर दुष्ट वाईट कर्म करायला गेलात तर तिथं भगवंत आड येतो. तिथं भगवंत आड येतो, तुम्हाला करू देत नाही. नमे भक्त पनश्यती असे गीतेमध्ये त्यांनी प्रवचन दिले. कौंतेय प्रति जानी नमे भक्ष पनश्यती. माझ्या भक्ताचं मी पतन होऊ देत नाही. पण कधी? जेव्हा श्रद्धा असेल तेव्हा. असं गुरुच्या नामामध्ये पण फार प्रकार म्हणजे प्रभाव असतो. एक सुंदर जाता जाताना एक, आता आपला 1.5 तास जास्त झाला, म्हणजे एक जाता जाता एक सुंदर वाचलं मी भोजराजाची कथा, ती सांगतो तुम्हाला. फार सुंदर आहे, म्हणजे थोडस लाईट. भोजराजा होते, सर्वांना ऐकून माहित आहे. आणि त्या भोजराजांच्या दरबारात कालिदास नावाचे कवी होते. सर्व श्रुत आहेत, सगळ्यांना माहित आहेत. कालिदास श्रेष्ठ कवी होते, ज्ञानी होते. तर त्या काळामध्ये, भोजराजाच्या काळामध्ये, जे पंडितांचा एका पंडिताचा दुसऱ्या पंडिताबरोबर वादविवाद व्हायचा आणि जो पंडित श्रेष्ठ वादविवाद करेल तो राजा जिंकला, असं व्हायचं. म्हणजे त्या राजाच्या पदरी असे श्रेष्ठ पंडित आहेत. तर ह्या भोजराजाच्या दरबारात पंडित म्हणून कालिदास होते आणि या कालिदासांचा दरारा होता सगळीकडे. कालिदासानं कोण असं वादविवादामध्ये कोण असं पराजित करू शकत नव्हतं, म्हणून कालिदास हे अपराजित होते. एक दिवस असं केलं का कालिदास अचानक गायब झाले. या भोजराजाच्या दरबारातून अचानक गायब झालं, कोणाला काय माहित नाही कुठे गेले, काही नाही. राजाने सगळीकडे बघितलं, सेवक पाठवले आणि शोधाशोध केली, पण कालिदास काय सापडले. ही वार्ता इतर राजांना कळली. कालिदास गायब झालेत ही वार्ता इतर राजांना कळली आणि इतर राजांना कळल्यानंतर त्या राजांनी संधी साधली. कालिदास नाही आहेत म्हणजे आता या राजाला आपण आमंत्रण देऊया का आम्ही वादविवादासाठी तुमच्या राज्यामध्ये येतो. आणि असा एका राजाने भोजराजांना पत्र पाठवलं का तुमच्या राज्यामध्ये आम्ही पंडितांबरोबर वादविवाद करण्यासाठी येतो, आमचे पंडित तुमच्या राज्यामध्ये येतात. आता भोजराजांना टेन्शन आलं का वादविवाद करणारे आमचे श्रेष्ठ पंडित हे कालिदास हेच गायब आहेत, कुठे गेले माहित नाहीत, आता काय करणार, याला उत्तर काय देणार म्हणाले. ते विचारात पडले, टेन्शन मध्ये आले आणि विचार करायला लागले. भोजराजा काय करावं काय करावं विचार करता करता नगरामध्ये फिरत होते. फिरता 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 त्यांना गंगूतेली भेटला. गंगूतेली ऐकून माहित आहे सगळ्यांना. तर हा गंगूतेली त्यांना वाटेमध्ये भेटला आणि त्या गंगूतेल्यानी राजाचा चेहरा बघितला. त्याला लक्षात आलं का राजांना काहीतरी टेन्शन आहे, ते काहीतरी विचारत आहेत आणि मोठं संकट आहे असं वाटतं. म्हणून ते जवळ गेला महाराजांच्या आणि महाराजांना विचारलं, भोजराजांना विचारलं का तुम्हाला काय अडचण आहे का, संकट आहे का, कारण तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट भाव दिसतात का तुम्हाला काहीतरी टेन्शन आहे का, कसलं तरी तुम्हाला दडपण आहे आणि त्याचा विचार तुम्ही करताय. ते राजा म्हणाल, तू गंगूतेले तुला सांगून तू काय माझ्या उपयोगाला येणार म्हणाले. माझं संकट आहे तुला सांगण्यासारखं नाही, तू त्याला सोल्युशन देऊ शकत नाहीस. तरी तो गंगूतेली ऐकत नाही. तो म्हणाला तुम्ही सांगून तर बघा. अहो काय म्हणाल, मोठी मोठी संकट दुसऱ्याशी शेअर केल्यानंतर मोठी मोठी संकट आपण दूर करू शकतो, तुम्ही सांगा ना, सांगितल्याने काय कमी होतं. असं करून त्याने भोजराजाने त्याला सांगायला सांगितलं. भोजराजाने सांगितलं, अरे असं असं झालंय, आपल्या राज्यातून कालिदास गुप्त झालेत, गायब झालेत आणि समोरच्या दुसऱ्या राज्यांनी आमंत्रण पाठवलं की आमचे पंडित तुमच्या पंडितांबरोबर वादविवाद करायला येतात. तर म्हणाले आता कोणाला वादविवाद कोण करणार त्यांच्या समोर, म्हणजे आपल्या राज्याची आपली इज्जत घेऊन जातील, ते अब्रू घेऊन जातील. या गंगूतेल्याने सांगितलं, काही हरकत नाही राजा महाराज, तुम्ही चिंता करू नका, त्यांना उत्तर पाठवा का तुम्ही अमुक अमुक दिवशी या. अरे असं कसं उत्तर पाठवणार, त्यांच्या वादविवाद कोण करणार. तर म्हणाल मी करणार. गंगूतेल्याने सांगितलं वादविवाद मी करणार, पण तुम्ही पत्र पाठवताना असं पाठवा का ठीक आहे तुम्ही वादविवादाला या, तुमच्या बरोबर कालिदासांचे गुरु वादविवाद करतील. कालिदास नाही पण कालिदासांचे गुरु तुमच्यावर वादविवाद करतील. राजा सांगतो ठीक आहे बोले, आता नाहीतरी एवी तेवी हारणार, तर म्हणजे गंगू त्याला ट्राय करून बघूया तो काय सांगतो ते. म्हणून दिवस ठरला. त्या दिवशी त्यांचे पंडित आले दुसऱ्या राजाचे. गंगूतेली पण सगळं उपरणं वगैरे सगळं काय उपरणं टाकून सगळे ग्रंथ हातात घेऊन, एका हातात न्याहारीसाठी 7 भाकऱ्या आणि दह्याचं गाडगं घेऊन असं दरबारात प्रवेश केला. पंडित बनून असं पगडी अशी छानपैकी असं पंडिताचा वेश करून आणि हातामध्ये 7 भाकरी, भूक लागली तर खायला आणि
दह्याचं गाडगं घेऊन तो राज्यामध्ये आला. दोघांना दोन उंच सिंहासनं बनवली होती. एकाकडे दुसऱ्या राज्याचा पंडित, एकीकडे गंगूतली पंडित म्हणून बसला दुसऱ्या सिंहासनावर. तयारी झाली, सगळे वेळ झाली आणि मग राजाने परवानगी केली का आता वादविवाद सुरू होते. सुरुवात केली वादविवादाला. त्या दुसऱ्या राज्यातल्या पंडितांनी एक बोट दाखवलं, या गंगूतेलाला एक बोट दाखवलं. गंगूतेली तुम्हाला माहित आहे, तो एका डोळ्याने आंधळा होता. गंगूतेली हा एका डोळ्याने आंधळा होता. तर राजाने त्या दुसऱ्या राज्यातल्या पंडितांनी एक बोट दाखवलं, गंगूतेलाने दोन बोट दाखवली. उत्तर मिळालं. नंतर त्या दुसऱ्या पंडितांनी, त्या राज्यातल्या पंडितांनी 5 बोटं दाखवली, म्हणजे अशी 5 बोटं दाखवली. 5 बोटं दाखवल्यानंतर गंगूतेलाने त्याला उत्तर दिलं, असं अशी मूठ दाखवली, मूठ गुद्दा अशी मूठ दाखवली. तरी त्याचं समाधान झालं त्या पंडिताचं. मग त्यांनी 7 बोटं दाखवली, अशी 7 बोटं दाखवली त्या पंडितांनी. तर गंगूतेलाने 7 बोटं दाखवली आणि मध्ये अशी लाईन ओढली, 7 बोटाच्या मध्ये अशी लाईन ओढली. त्या पंडिताचं समाधान झालं. शेवटी चौथा प्रश्न त्यांनी विचारला. आपण जसं विचारतो कुठे आहे, तसं त्यांनी असा हात केला. तेव्हा गंगूतेलाने आपलं दह्याचं मडकं त्याला दाखवलं. त्या पंडिताला उत्तर मिळालं. त्यांनी आपली हार मान्य केली. त्या पंडिताने म्हणाले, म्हणजे त्याला आधीच भीती वाटली होती, काही येतानाच घाबरून आला होता तो. कारण काय, कालिदास एवढे हुशार तर त्यांचे गुरु किती हुशार असतील, हा मनामध्ये भीतीच होती, त्याला न्यूनगंड होतं. त्याच्यामुळे मग 4 प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हार मान्य केली त्या पंडिताने. आणि मग गंगूतेली जिंकला असं जाहीर झालं. गंगूतेलाचा सत्कार केला राजाने, त्याला 10 गावं बहाल दिली आणि या दुसऱ्या पंडिताचा आदर सत्कार केला. आणि मग या दुसऱ्या पंडिताला राजे महाराज सोडायला गेले. सोडायला गेल्यानंतर उत्सुकतेपोटी विचारलं त्या पंडिताला, दुसऱ्या राज्याच्या भोजराजाने विचारलं. म्हणाले, महाराज तुम्ही जो वाद केला तो आम्हाला काही समजला नाही. तुम्ही ज्ञानी लोक आहात, तुमचा वाद आम्हाला कळला नाही, त्यामुळे कृपा करून सांगाल का तुम्ही काय प्रश्न विचारले. तेव्हा त्या पंडितांनी सांगितलं का मी एक बोट दाखवलं. एक बोट दाखवलं त्याला, त्याचा अर्थ असा होता का ह्या विश्वामध्ये, जगामध्ये एकच ब्रह्म आहे, ब्रह्म एकच आहे. तर तुमच्या कालिदासांच्या गुरूंनी 2 बोटं दाखवली. तर त्यांनी असं सांगितलं का एक ब्रह्म असलं तरी माया आहे, ब्रह्म एकच नाही, माया आणि ब्रह्म अशी 2 आहेत. मला माझं उत्तर मिळालं. नंतर मी 5 बोटं दाखवली. तर त्याचा अर्थ असा होता, माझा प्रश्न असा होता का या विश्वामध्ये पंचमहाभूते आहेत. 5 म्हणजे 5 पंचमहाभूते आहेत. तुमच्या पंडितांनी किंवा तुमच्या कालिदासांच्या गुरूंनी अशी मूठ दाखवली मला. मग त्यांनी असं सांगितलं पंचमहाभूते, पण ही मूठ दाखवली म्हणजे ती जरी 5 महाभूते, जर पंचमहाभूते असली तरी ती मनुष्य देहामध्ये एकत्र आहेत, म्हणजे 5 महाभूते एकत्र आहेत. मला उत्तर मिळालं म्हणा. मग मी 7 बोटं दाखवली. तो पंडित म्हणाला, मी नंतर 7 बोटं दाखवली. 7 बोटं म्हणजे 7 समुद्र आहेत. ह्या विश्वामध्ये 7 समुद्र आहेत, सप्त समुद्र आहेत. मग तेव्हा तुमच्या पंडितांनी अशी मध्ये रेघ ओढून दाखवली, 7 बोटं केली आणि मध्ये रेघ. मग त्यांनी मला सांगितलं की 7 समुद्र आहेत, पण मध्ये त्यांच्या हा कुठला पर्वत आहे, म्हणजे पर्वत आहे, त्याचं पर्वतचं नाव विसरलो मी. त्याच्यामध्ये पर्वत आहे का दधी समुद्र आहे, त्याच्यामुळे ते विभागले गेले. मला उत्तर मिळालं. मग मी विचारलं कुठे आहेत, म्हणजे मध्ये मेरू पर्वत आहे असं म्हटलं काहीतरी. तर मग त्यांनी असा हात केला, कुठे आहे हा, हा मेरू पर्वत आहे कुठे. तर त्यांनी सांगितलं दधी, गाडगं दाखवलं दह्याचं. दह्याचं गाडगं म्हणजे दधी समुद्र जवळ आहे असं त्यांनी मला उत्तर दिलं. मला उत्तर मिळाली. म्हणाल तुमचे कालिदास एवढे हुशार, तर तुमचे कालिदासांचे गुरु किती हुशार असतील. म्हणून म्हणाल मी आधीच हार डिक्लेअर करून टाकली. राजाला वाटलं काय, अरे बापरे, का आपले गंगूतेली हुशार आहेत. मग राजाला समाधान झालं. त्यांचं पाठवणूक केली आणि राजे महाराज आले आणि मग गंगूतेलाचा सत्कार केला आणि त्याला एकांतात भेटून विचारलं. ते म्हणाले, तू एवढं ज्ञान कुठे शिकलास. गंगूतेलाला विचारलं
तू एवढं ज्ञान कुठे शिकलास, एवढी सगळी बरोबर उत्तर दिली. त्या गंगूतेलाने सांगितलं, राजा महाराज नाही हो, ही सगळी म्हणजे अशी मोगमच उत्तर दिली. म्हणाले काय असे ज्ञानाने दिली नाही. तर म्हणे काय उत्तर दिलीस तू? तर म्हणे त्या पंडिताने एक बोट दाखवलं. त्याला असं वाटलं मला एक डोळा आहे, तो त्यांनी एक बोट म्हणजे माझा दुसरा डोळा पण फोडीन असं म्हणतो त्यांनी दाखवलं. म्हणजे माझा एक उरलेला डोळा आहे तो पण फोडीन. एक बोट दाखवलं. तर गंगूतेले म्हणाला, तो एक बोट दाखवलं, मी त्याला दोन दाखवली. म्हणाले माझा एक फोडलाच तर मी दोन्ही डोळे फोडीन. गंगूतेलाने सांगितलं दोन बोट म्हणजे म्हणे मी त्याला सांगितलं दोन्ही डोळे तुझे फोडीन, माझा एक फोडला तुझ्या दोन्ही फोडीन. त्यांनी 5 बोटं दाखवली. 5 बोटं म्हणेल तो मला म्हणाला का तुझ्या कानाखाली ओढीन, चपराक मारीन. तर मी सांगितलं तू माझ्या कानाखाली एक चपराक मारलीस तर तुझ्या गुद्दा मारीन. अशी मूठ दाखवली, तुला गुद्दा मारीन. त्याचं समाधान झालं. मोगम उत्तर. मग त्यांनी 7 बोटं दाखवली. 7 बोट तर म्हणे तो म्हणाला, त्याला कसं कळलं? म्हणे मी 7 भाकरी घेऊन आलोय. मी 7 भाकरी, त्याला त्यांनी सांगितलं 7 भाकरी खातोस. मी सांगितलं हो 7 खातो, पण मध्ये बोट म्हणजे मध्ये हात फिरवला असा, मध्ये अशी रेग ओढली. म्हणे सकाळी 3.5 खातो, संध्याकाळी 3.5 खातो. म्हणून मध्ये हात. त्याचं समाधान झालं. मग त्यांनी असा हात केला. त्यांनी मला विचारलं कशा बरोबर खातोस? मी त्या दह्याचं मणकं दाखवलं, दह्या बरोबर खातो. वाद संपला. त्या गंगूतेलाने दिलेली उत्तरं अशी होती. म्हणजे याचा सार असा आहे या दृष्टांताचं, का गुरु मध्ये एवढी पॉवर असतं. गुरु जरी नसले तरी गुरुच्या नामाने काम होतं, गुरुच्या नावाने सगळी कामं होतात. गुरुच्या नामाचा एवढा प्रभाव असतो. जसं आपण एखाद्या बाबा जातो ना, या मंत्र्याची चिठ्ठी आहे, त्यांनी पाठवलंय, अमक्यानी पाठवलं, लगेच काम. तसं गुरुच्या नामाने जेव्हा जातो तेव्हा गुरुच्या नामाने काम होतं. म्हणजे नामाचा एवढा प्रभाव असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला मला असं म्हणजे वाचताना लक्षात आलं का पीएचडी करणारे जे असतात ना, विद्यापीठामध्ये पीएचडी करणारे विद्यार्थी, तर त्यांचा विद्यार्थी म्हणजे त्या पीएचडीचा त्यांचा प्रबंध गेला ना एकदा चेक करायला, का ते जे चेक करणारे असतात, ती कमिटी असते, ते कमिटीवाले पहिला प्रश्न विचारतात तुमचा गुरु कोण, गाईड कोण आहे. म्हणजे तुम्ही कोणाच्या अंडर पीएचडी करताय, हे पहिला प्रश्न असतो. म्हणजे त्या गाईडचं नाव सांगितलं, तो जर म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये फेमस असेल, मग तो त्याची पीएचडी झाली अशी समजा. म्हणजे त्या गुरुच्या नावामध्ये एवढा प्रभाव असतो. म्हणून गुरु करा, गुरु करो करो छान के असं म्हटलंय कबीराने. म्हणून गुरु आपला समर्थ असावा. गुरु जर समर्थ असेल तर तो आपला उद्धार करण्याला म्हणजे पात्र असतो, काय आपला उद्धार नक्कीच होतो. म्हणून गुरु हा आपला श्रेष्ठ असावा, योग्य असावा, समर्थ असावा. असा प्रत्येकाने गुरु करताना हा विचार करून गुरु करावा, असं सगळ्यांना म्हणजे सांगावं असं वाटतं मला. तर असं गुरुविषयी अनेक किती बोलायला तेवढं कमी असतं. म्हणून गुरुचं काय सांगणार. आता जवळजवळ 2 तास होत आले, म्हणून अजून तुमच्या जे काय प्रोग्राम असतील, खरं तर वेळ जास्त आहे, 7:30 वाजत आलेत, तर अजून 1.5 तास आहे. पण गुरुचा महिमा काय सांगणार. हे कबीर म्हणतात का गुरुचा महिमा हा देवापेक्षा श्रेष्ठ आहे, किंबहुना देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे असं म्हटलं आहे. का? कबीरांचा दोहा सगळ्यांना माहित आहे का, गुरु गोविंद दोहू कडे, गुरु गोविंद दोहू खडे, काकू लागे पाय, बलिहारी गुरु आप की, गोविंद दियो दिखाय. गुरु का श्रेष्ठ आहे? कारण गुरुने आपल्याला भगवंताची ओळख करून दिली, गुरुमुळे आपल्याला देवाची ओळख झाली, म्हणून गुरु देवापेक्षा श्रेष्ठ आहे. किंबहुना असं करताना सुद्धा म्हणजे खरोखर सुद्धा देव गुरुलाच श्रेष्ठ. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या संतांची किंवा सत्पुरुषांची धूळ, रजकण म्हणजे चरण रज आपल्याला आपल्या माथ्यावर लागावं म्हणून देव प्रयत्न करत असतो. म्हणजे कसं किती देव भक्तांसाठी वेडा असतो, त्याचं एक उदाहरण मला आठवलं तेही सांगतो. का ज्या गोपिका चंदन, आपण गोपीचंद म्हणतो की नाही, गोपीचंद, गोपीचंदनाची उटी लावतो आपण, गंध लावतो तो अंगाला, त्याला गोपीचंद म्हणतो. तर हा गोपीचंद का, त्याला गोपीचंद म्हणून नाव का पडलं. तर एकदा असं भगवान श्रीकृष्णांच्या पोटामध्ये दुखायला लागलं, भगवान श्रीकृष्णाच्या पोटामध्ये दुखायला लागलं, आणि त्याच्यासाठी औषध काय, तर नारदांना सांगितलं का असा कोणी श्रेष्ठ जर संत असेल किंवा भक्त असेल माझा, तर त्याच्या चरणाची धूळ जर आणून लावली माझ्या जर कपाळाला, किंवा डोकं दुखत होतं देवाचं,
तर माझ्या कपाळाला त्याच्या चरणाची धूळ लावली तर माझं डोकं धुकच थांबेल. कोणाची? माझा श्रेष्ठ भक्त जो असेल, माझ्यावर प्रेम करणारा भक्त असेल, त्याच्या चरणाची धूळ आणून जर लावली कपाळाला तर माझं डोकं दुखाचं थांबेल. असं देवाने त्याला उपाय सांगितला. तेव्हा नारद शोधत शोधत गेला सगळीकडे. बऱ्याच ऋषी मुनींच्या आश्रमात गेला. त्यांना सांगितलं, बाबा देवाचं असं असं डोकं दुखतंय, त्याला भक्ताच्या चरणाची धूळ पाहिजे. मग त्यांनी म्हणाले, आम्ही भक्त आहोत बरोबर आहे, पण आमच्या चरणाची धूळ देवाच्या डोक्याला लावणं म्हणजे किती पाप आहे, हे कोण देणार? नाही नाही बाबा, आम्ही नाही देत. देवाच्या आमच्या पायाची धूळ देवाच्या चरणाला लावायची हे महापाप आहे. देव एवढा श्रेष्ठ ज्याची आम्ही भक्ती करतो त्याच्या पायाला, असं अनेकांनी सांगितलं. शेवटी कुठे धूळ मिळत नाही. तो गोकुळात आला आणि गोकुळात आल्यानंतर नारदाने सांगितलं का देवाच्या डोक्याला दुखतंय आणि त्याला भक्ताच्या चरणाची धूळ पाहिजे. या गोपिकांनी रस्त्यातली धूळ, जिथं चालत होत्या ती धूळ एकत्र केली, त्याच्यात पाणी टाकलं आणि ते तुडवली अशी, आणि छानपैकी त्याचा गंध केला. गोपीचंद म्हणतो आपण. तर तो गंध असा केला, असा चिखल केला आणि त्याच्या अशा वड्या करून त्यांनी त्या नारदाकडे दिला. जा म्हणाले देवाच्या माथ्याला लाव. आणि त्या गेला, त्यांनी लावल्यानंतर देवाचं डोकाचं दुखणं थांबलं. तेव्हापासून ह्या मातीला, ती माती आपण गंध उगाळतो आणि त्याला गोपीचंद हे नाव पडलं. गोपींची भक्ती एवढी होती देवावर, एवढी श्रेष्ठ भक्ती त्या गोपींनी केली. त्यांच्यासारखी भक्ती कुठल्याही संतांनी पण केली नाही. कबीराच्या पाठीमागे काशी क्षेत्रामध्ये काही लोक लागली का देवावर प्रेम कसं करावं हे कबीर महाराज सांगा आम्हाला. कशाप्रमाणे देवावर प्रेम करतात. कबीर त्यांच्या ऐकलं नाही ऐकलं केलं, पुढे चालत राहिले, परंतु हे लोक पाठीच लागले. पाठी लागल्यानंतर कबीर फिरले आणि म्हणाले, अरे काय प्रेम करायचं तुम्हाला सांगा, तुम्हाला प्रेम कसं देवावर करायचं असेल, करतात हे बघायचं असेल तर कबीर म्हणाले, अरे कबीर कबीर क्या कहे, कबीर कबीर क्या कहे, जाओ जमुना के तीर, एक एक गवालन के प्यार में बैगे कोट कबीर. म्हणाले, एका एका गवळीने देवावर एवढं प्रेम केलंय का त्यांच्या प्रेमामध्ये कोटी कबीरांचं प्रेम वाहून जाईल. एवढं देवावर प्रेम, निस्सीम प्रेम त्या गोपींनी केलं. म्हणून त्या गोपींना गोलोक प्राप्त झाला. गोलोक म्हणजे सर्वश्रेष्ठ लोक. असं सर्व जिथे कोणाला स्थान मिळालं, लक्ष्मी मातेला जिथं स्थान मिळालं नाही ते स्थान गोपींना दिलं भगवंतानी. गोलोक भगवंताचा दिला. ती एवढी श्रेष्ठ भक्ती, गोपींसारखी भक्ती कोणीच केली नाही. गोपींसारखं प्रेम देवावर कोणी केलं नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ भक्ती ही गोपींनी केली. तर असं ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळे एकत्र आलो आणि थोडस काय माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला जी काय बुद्धी दिली तशाप्रमाणे मी तुमच्या समोर गुरुपौर्णिमेचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शांतपणे ऐकलत आणि मला सहकार्य केलं. त्यावेळेला सगळ्यांच्या चरणाशी परत नतमस्तक होतो. कारण श्रोते नसतील तर वक्त्याला काय महत्व नसतं आणि म्हणून श्रोते हे महत्वाचे असतात. जसा शाळेमध्ये विद्यार्थी नसतील तर त्या शाळेला किंमत नसतं. म्हणून म्हणतात ना, विद्यार्थी हा त्या विद्या मंदिरातला देव आहे. तसं श्रोते हे परमेश्वरासारखे असतात आणि म्हणून तुम्ही भगवत रूप मानून तुम्हाला तुमच्या चरणाची नतमस्तक होतो. झालेली सेवा व्यास महाराजांच्या, सद्गुरु व्यासांच्या, माझ्या सद्गुरूंच्या, भगवंताच्या, माऊली ज्ञानेश्वरांच्या, जगद्गुरु तुकारामांच्या चरणाशी अर्पण करतो आणि झालेली सेवा संपली ते थांबतो. असं तुमच्या परवानगीने इथे मी थांबतो. असं पुढे तुमचे काय कार्यक्रम असतील ते. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जीवनमुक्त स्वामी महाराज की जय. सद्गुरु गोपाळ काका महाराज, सब संतन की जय. आज के अनंत की जय. संजय